आपण आज इथं जेवढे उपस्थित आहोत ते खरंच आपण समृद्ध होणार आहोत. कारण कविता ही अशी असते, गागर में सागर असते. सगळ्यात अवघड साहित्य प्रकार कोणता असेल तर कविता आहे. आणि तो प्रकार जेव्हा प्रतियात्रा हाताळतील किंवा हाताळत असतील तेव्हा तो अतिशय एक वेगळ्या याच्यावरच गेलेला असणार आहे, उंचीवरच गेलेला असणार आहे. तर अशा या कार्यक्रमाला जमलेल्या आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आणि प्रास्ताविक करण्यासाठी नेहमीच साहित्याविषयी आणि सांस्कृतिक क्षेत्राविषयी खूप भरभरून प्रेम करणारे आणि प्रत्येक ठिकाणी अतिशय उत्साहाने ज्यांचा संचार असतो असे ॲडव्होकेट जे कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. आज आचार्यांच्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे सभागृह हजारोनी भरलं होतं. काम झालं ना, जे आले नाही त्याच्याबद्दल मी काही म्हणत नाही, पण इतक्या छान पद्धतीने शोभाताईंनी प्रस्तावना केलेली आहे. मी आता नाममात्र करणार आहे. आचार्य ते काय नव्हते, महाराष्ट्राला लाभलेले चतुर्थ व्यक्तिमत्व होतं. लेखक, साहित्यिक, कवी, चित्रपटकार, नाटककार, अजून बरंच काही. त्यांची नाटकं आजही गाजतात आणि आजही चालू आहेत. 127 वर्षापूर्वी जन्मलेले अत्रे आजच्या पिढीला माहीत व्हावे म्हणून आमच्या मसापाची धडपड आहे. सुभाताईंनी बरोबर सांगितलं की आम्ही ज्यांना पाहायला मिळाले अत्रे, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे खरंच पण भाग्यवान आहे. तरुण पिढी आता याच्यात रमली आहे. आम्ही जेवण ठेवलं तरी येणार नाही कारण हातात मोबाईल आहे. असो, अत्रेंबद्दल म्हणा किंवा काटकर तात्या काटकरबद्दल बोलताना मला एवढं सांगायचं आहे, मैत्री आणि भक्ती कशी असते याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाघ काटकर. मित्रांनो, इतके किस्से मी पाहिले तात्या, त्याचा मी समग्र साक्षीदार आहे. किती भक्ती करावी, किती प्रेम करावं. तात्या काटकर उत्तम ब्रिज खेळत होते आणि आमचे एक वकील नानासाहेब देशपांडे त्यांचे पार्टनर होते. आता ब्रिज खेळणाऱ्या लोकांना कळेल पार्टनरचं किती महत्व असतं ब्रिजमध्ये. नानासाहेब देशपांडेंचं निधन झाल्यावर तात्यांना स्मशानात पोचायला उशीर झाला तरी पण आले आणि त्यांनी आपल्या गळ्यातल्या पिशवीतनं 2 पत्त्याचे कोरे डाव काढले. लोकांना त्याच्या हे, अरे माझा मित्र गेला, माझा पार्टनर गेला, याचे इतकं दुःख नाही बघा. अशी मित्राबद्दल भावना, प्रेम असलेले वाघ काटकर आपल्या बंगलीत दरवर्षी आचार्य यात्रेनंतर त्यांची पुण्यतिथी करणारे एकमेव सोलापूरकर रसिक. खूप लोकांनी त्यांनी बोलवलं, कुठल्याही गाजावाजा नाही, तोंडी आमंत्रण, फोनवरून आमंत्रण. त्यांच्या घरी जे त्या कार्यक्रमाला गेले असतील बसायला जागा नसायची, पण सुंदर कार्यक्रम होते. आज त्यांची कन्या इथं मीना गोळे आवर्जून उपस्थित आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात सोलापुरातली एक संस्था त्यांची स्मृती जागवते. याचा जसा तिला अभिमान आहे तसा आम्हाला पण अभिमान आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद आमची शाखा 42 साली स्थापन झाली. महाराष्ट्रातली संपूर्ण 4 मंडळातली सगळ्यात जुनी शाखा, आद्य शाखा 1942 साली वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेली शाखा. कारण 42 साली संमेलन झालं होतं. त्याच्यानंतर झालं ते 2006ला झालं. ही शाखा तिरकावे खात असताना माझा त्याच्याशी संबंध आल्यामुळे आजचं शाखेचं स्वरूप आम्ही काहीतरी घडवू शकलो त्याचा आम्हाला कार्यकारिणीला आम्हाला अभिमान आहे. चंडक व्याख्यानमाला आम्ही सुरू केली. विशेषतः सांगायचं म्हटलं तर वडकवाकर मॅडमनी तर कार्यक्रमाचा धमाका लावला आहे. ऑनलाईन पुस्तक वाचन कोणाला जर करायचं असेल तर यांचा मेसेज तुम्हाला येईल. अर्धा तास किंवा 1 तास ना, तुम्ही न वाचलेलं पुस्तक जर तुम्हाला 1 तासात तिथं कळलं, तो वक्ता परगावला असेल, सोलापुरात असेल, पण ऑनलाईन व्याख्यानाची प्रथा पायाभरणी वडकबाळकर मॅडमनी केली. परगावून वक्ता बोलतो, आम्ही सोलापुरात ऐकतो आणि हळूहळू सोलापूरच्या बाहेरही ते भाषण आता नेटवर ऐकायला मिळाल्यामुळे त्याने खूप रिपोर्ट्स आलेले आहेत. ही एक युनिक कल्पना आहे, आतापर्यंत कुठल्याही शाखेला सुचली नाही. त्याबद्दल त्यांचं आज या निमित्ताने मी अभिनंदन करू. 30 झाले ना, 30 कार्यक्रम आता झाले, महिन्याला 1. चेष्टा नाही मित्रांनो, एखाद्या गोष्टीचं सातत्य ठेवणं चेष्टा नाही. आणि असे अध्यक्ष आम्हाला मिळाले. आजच्या बोलायचं झालं विशेष, अत्रेंना 13 तारीख प्रिय होती कारण जन्म 13 तारखेचा.
निधन 13 तारखेचं, 13 ऑगस्ट. पण याही माणसाचं कधी त्यांनी खेद व्यक्त केला नाही. पण त्यांना मिळाले वाघ काटकर सगळे भक्त. आचार्य गेले त्या दिवशी वाघ काटकर मुंबईला गेले आणि त्यांच्या अस्थी घेऊन आले आणि त्या दिवसभर दर्शनासाठी ठेवल्या होत्या त्या जाऊन पंढरपूरला विसर्जन करून आले. त्यामुळं ह्या दोघांबद्दल किती बोलावं तेवढं थोडेच आहे. अजरामर अत्रे साहित्य मोठे ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे. अत्रेने ते मिळालं पाहिजे, पण अत्रेंनी कादंबऱ्या लिहिल्या. मला वाटतं कादंबरी एक आहे. तर अत्रेंनी सगळे साहित्याचे प्रकार हाताळलेले. 1925 साली विडंबन काव्याचा पाया अत्रेंनी रोवला असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. विडंबन काव्य करून सुद्धा अत्रे सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनले. तेव्हा ते विडंबनकार हे काव्य ऐकणाऱ्या लोकांना लागेल, चेष्टा केली म्हणून म्हणायचे. पण विडंबन काव्य सुद्धा हे काव्यातला एक प्रकार आहे असं म्हणून अत्रेंनी. आणि झेंडूच्या फुले या पुस्तकाचा आज 100वा पण दिवस वर्ष आहे. किती योगायोग बघा. 127व्या जयंतीला त्यांच्या पुस्तकाचं 100वे वर्ष साजरं होत आहे. त्याचा उलगडा आपल्याला आपल्या वाक्यांकडनं ऐकायला मिळणार आहे. झेंडूची फुले नाव गोंडस आहे, पण आज काय लिहिलं आहे किती जणांना माहिती आहे. ज्यांनी समग्र अत्रे वाचले त्यांना माहिती आहे. तर आजचे वक्ते उडवळा करणाऱ्यांनी चांगले शोधले आणि हॉल भरला नाही तरी चालेल, पण आज आपण एका चांगल्या विषयावर त्यांचं व्याख्यान ऐकणार आहे. त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांची ओळख आमचे मित्र करून देतीलच, पण कधी कधी नवीन माणसं कशी भेटतात. आमचा एक समाज मित्र म्हणजे अरुण टिकेकरचे ते मित्र, मित्राचे मित्र म्हणजे ते आजपासून माझे मित्र झाले. अशात मी धन्यता मानतो आणि ते थांबतो. धन्यवाद सर. यानंतर मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रतिमा पूजन करावं. वाघ काटकर सर आणि प्रत्यात्रे. आता मगाशी ते म्हणत होते की भक्त, तर मला वाटतं आपल्या संस्कृतीत नेहमी देवापेक्षा भक्त श्रेष्ठ करत आलेला आहे. कारण भक्तामुळं देव सिद्ध होतो किंवा भक्तामुळं देव मोठा होतो असं मला वाटतं. आपण जर एकंदर सगळा जर भक्ती साहित्य जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये खरोखरच भक्तच श्रेष्ठ आहे, भक्तानंच देवाला श्रेष्ठ केलेलं आहे. तर असे मला वाटतं वाघ काटकरचे होते की त्यांचं प्रेम आता जसं जेजेंनी सांगितलं किती टोकाचं असेल, किती वेगळं असेल. आणि अर्थात देव सुद्धा थोडा श्रेष्ठ असावा लागतोच, तेही आहेच. आणि म्हणूनच मला वाटतं यांची धन्यवाद. आजचे जे वक्ते आहेत आपले माननीय श्री श्रीनिवास वारुंजीकर, उपसंपादक दैनिक प्रभात पुणे. तर त्यांचा परिचय आता आपल्यासमोर करून देतील डॉक्टर शिवाजी शिंदे सर. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर आयोजित वाघ काटकर स्मृती प्रित्यर्थ आज प्र.के. अत्रे यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आपण केशव कुमारांचे काव्यदर्शन यावर ज्यांना वक्ते म्हणून आमंत्रित केलेलं आहे ते माननीय श्रीनिवासजी वारुंजीकर सरांचा एक संक्षिप्त परिचय मी आपणासमोर ठेवतो आहे. माननीय श्रीनिवास वारुंजीकर सर हे उपसंपादक दैनिक प्रभात पुणे येथे कार्यरत आहेत. सर कवी, पत्रकार, अनुवादक आहेत. 14 वर्ष त्यांनी औषध वितरण क्षेत्रात उत्तम रीतीने कार्य केलं आहे. 20 वर्ष त्यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली सेवा बजावलेली आहे. आणि एक लोकशाहीचा चौथा जो स्तंभ आहे त्या चौथ्या स्तंभाला न्याय देण्याचा सरांनी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. लोकमत टाइम्स औरंगाबाद, आत्ताचे छत्रपती संभाजीनगर, साप्ताहिक इंटेलिजंट पुणे आणि दैनिक प्रभात पुणे येथे उपसंपादक म्हणून सरांनी कार्य केलेलं आहे. सरांची एकूण 7 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि 8 प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
सर युगप्रवर्तक कवी बाशी मर्ढेकर स्मारक समितीवर अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. कवी ग्रेस मिर्झा गालिब, कवी बाशी मर्ढेकर, विंदा करंदीकर, डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या कवितांवर सरांनी अनेकविध असे कार्यक्रम सादर केलेले आहेत. पिंपरी चिंचवडच्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे सर उमेदवार देखील राहिलेले आहेत. सरांनी जयपूर इंटरनॅशनल लिटरेचर फेस्टिवल मध्ये 6 वर्ष वार्तांकनाचे काम केलेले आहे. सरांनी 250हून अधिक नामवंतांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत आणि त्या साहित्यिकाचं साहित्य आपल्या समोर आणलेलं आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आकाशवाणीसाठी सरांनी लेखन केलेलं आहे. असे बहुश्रुत बहुआयामी वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. मी माननीय श्रीनिवासजी वारुंजेकर सरांचे मसाप शाखा सोलापूरच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आपल्यामध्ये आणि सरांमध्ये मी जास्त वेळ न दवडता सरांना आपल्याला अधिक परिचय त्यांच्या व्याख्यानातून आपल्याला होणारच आहे. मी सरांचं मनापासून स्वागत करतो आणि पुढील सूत्र मी शोभाताई यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. मंडळी, एवढा मोठा परिचय करून दिल्यानंतर टाळ्यांचं तर आपण त्यांच्यामध्ये स्वागत केलंच पाहिजे. कारण परिचय ऐकल्यानंतर लक्षात येतं की किती काम केले त्यांनी, किती वेगळं काम आहे ते. यानंतर आपण सगळ्या प्रमुख पाहुण्यांचा सत्कार आपण इथं करणार आहोत. मी विनंती करते आमच्या संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय श्री किशोरजी चंद्र यांना की त्यांनी आपल्या जे वक्ते श्रीनिवास वारुंजेकर आहेत त्यांचा सत्कार करावा. यानंतर ज्यांनी आजचा हा कार्यक्रम पुरस्कृत केलेला आहे अशा बाग काटकर यांच्या सुकन्या मीनाताई गोळे यांचा सत्कार आमच्या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर श्रुतिश्री वडबाकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. बघा, मुलगी आणि खरंच मला वाटतं मुली असाव्यात बरं का. मुलं असावीत असं सगळे म्हणतात, पण मुली असाव्यात. तर मुलगीच बापाचं नाव नेहमी हे करते, कारण हा अनुभव आहे आपल्या समाजातला. मुलांना काम एवढं नसतं मला माहिती, पण मुलीला जास्त असतं. आपल्या वडिलांविषयी असेल, आईविषयी असेल, त्यांचं नाव हवं असं खूप वाटतं. म्हणून ज्यांना 4-4 मुलं आहेत ना ते मुलीची वाट बघतात, एवढ्यासाठीच कदाचित असेल. धन्यवाद. मंडळी, आज एक वेगळा सत्कार आपण आज इथे करणार आहोत बरं का. आमचे कार्याध्यक्ष किशोरजी चंद्र, मला नेहमीच वाटतं की सोलापूरचे साहित्यिक किंवा सांस्कृतिक क्षेत्र जर असेल तर त्याच्यामध्ये खूप मनापासून काम करणारे आणि कोणीही गेलं तर रिक्त हस्ते न पाठवणारे असे आमचे किशोरजी चंद्र. त्यांचा तिकिटांचा संग्रह असेल किंवा इतर ज्या ज्या गोष्टी त्यांनी गोळा केलेल्या आहेत आणि त्या इतक्या अडचणीतून गोळा केलेल्या आहेत की त्यांनी मध्यंतरी आम्हाला एक एवढासा डब्बू पैसा का काहीतरी असं दिलं होतं, तो मी जपून ठेवलेला आहे. पै दिली होती. आणि म्हणजे ते बघितल्यानंतर असं वाटतं की अरे हे सुद्धा होतं का त्या काळी. म्हणजे किती गोष्टी. आणि मला वाटतं त्या कुणाचा जर वाढदिवस असेल, वाढदिवसाची तारीख किंवा सण असेल ना, त्या नोटाचा नंबर त्याच्याशी मिळता जुळता असेल तर ते पण देतात ते. म्हणजे किती काम आहे त्यांचं आणि त्यांचा संग्रह बघण्यासारखा आहे. त्यांनी त्याचं प्रदर्शन पण भरवलं होतं. तर अशा या व्यक्तिमत्वाचं खूप छान पुस्तक मला मध्यंतरी त्यांच्याकडनं मिळालेलं होतं, जगाच्या माथ्यावर म्हणून. त्याची निर्मिती मूल्य इतकी उत्तम आहे, इतकी छान आहे आणि सुंदर फोटो आहेत त्याच्यामध्ये. ते किती जगाच्या माथ्यावर जेव्हा फिरायला गेले, माथ्याबरोबर का जगाच्या फिरायला गेले होते, तर त्याचं ते पुस्तक फार उत्तम आहे. आणि आत्ता त्यांना नुकताच आजच मला असं वाटतं बहुतेक त्यांना टपाल खात्याचा नॅशनल फिलारत्न पुरस्कार मिळालेला आहे. हा टपालाची तिकीट त्यांनी गोळा केली होती आणि गेल्या 50 वर्षात फक्त 7 लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे. हे 8वे. तर त्यांचा सत्कार करण्यापूर्वी
नेहमीप्रमाणे जेजेंना खूप वाटतं आणि खरंच असं मित्र असावा तर असा, तर त्यांना 2 मिनिटं चंद्र सरांशी बोलायचे. संधी कशी साधावी हे वडेबाळकर मॅडमकडनं शिकावं, जे मला सकाळपासून माहीत नाही की इथं आल्यावर कळलं की किशोरला फिल्मरत्न पुरस्कार मिळाला. म्हणजे मौका सोडायचा नाही. कौतुकाची थाप पाठीवर वेळेवर पडण्याला फार महत्त्व आहे मित्रांनो. याबद्दल सुरुवातही थोडं बोलल्या, मी थोडंच बोलणार आहे, पण महत्त्वाच्या मुद्द्याला मी हात घालणार आहे. लवकरच ते त्यांच्या संग्रहाचं त्यांच्या बिल्डिंगमध्ये 7व्या मजल्यावर संग्रहालय काय चालू करणार आहे, म्युझियम. आम्हाला सगळ्यांना बोलूया. मित्रांनो, हा आमचा शाळकरी मित्र, फार ज्युनियर. 93 साली मी निवडून आलो मसापवर. जमा मिरजकर सत्कार करायला मसाप शाखेकडे पैसे नव्हते. 95 सालची गोष्ट. मी सहजाला शब्द टाकला, अशा कारणार्थ मला 5,000 रुपये दे. कशाला मी म्हणाले, जमा मिरजकर आपली जावा आहेत सोलापूरची, माहिती आहे तुला म्हटलं. ते निवडून आले आणि त्यांचा मला मसापतर्फे सत्कार करायचा. मी नुकतंच निवडून आलो आहे, पण हा कार्यक्रम व्हावा. त्यांनी कुठलीही बाकी कुरकुर न करता 5,000 तर दिले आणि इतका सुंदर सत्कार सोहळा घडवला त्यांनी. हुतात्मा स्मृती मंदिरात जमा मिरजकरांना बसायला, म्हणजे सत्काराच्या वेळेस सोलापूरकरांना बसायला जागा मिळाली नाही. आणि मग पंढरपूरकडे जागे झाली की सोलापूरने एवढा सत्कार केला तर आपण का करू नये. ते तिथे आले मोठा तुळशीचा हार घेऊन आणि ऐन वेळेला जमा मिरजकरांना सत्काराला पंढरपूरला नेलं. का गेले? पंढरपूर त्यांचं माहेर नाही. त्यामुळे तो एक सत्कार. आणि वेळोवेळी 28 वर्षात आम्ही जी व्याख्यानमाला चालू केली त्यांच्या वडिलांच्या आजोबांच्या स्मृतीबद्दल, व्याख्यानमालेचं शिस्तबद्ध आयोजन कसं करावं हे त्याच्याकडे शिकावं. त्याच्या ऑफिसमधला स्टाफ इथे बरोबर वेळेवर तो सगळं कामकाज करतो, आता आपण पाहिलं असेल. आणि आमची व्याख्यानमाला ही मूळ धरणं आणि मोठे मोठे वक्ते आमच्या व्यासपीठावर किशोरमुळे आले. तुम्हाला बेळगावच्या माधुरी शांबाग माहीत असतील, त्यांना मुद्दाम यांच्या घरी उतरवलं की याच्याकडे काहीतरी शिकायला पाहायला मिळेल. अहो जे म्हणले, कसला स्वच्छ घरात नेऊन ठेवलेले, मला झोपच नाही लागली म्हणले. असेच किशोरचं आदरातिथ्य त्यांनी इतकं केलं. दुसऱ्या दिवशी जाताना सुद्धा म्हणजे पुन्हा या. त्या परत काही सोलापूरला आल्या नाही, अमेरिकेला गेल्या, नंतर काही वर्षांनी परत आल्या. अशा महान व्यक्तींच्या स्वागताची संधी किशोरला मिळालेली आहे. मागच्या वर्षी पुण्यामध्ये त्यांचं प्रदर्शन भरलं होतं. तिथं हा अध्यक्ष असल्यामुळे दिवसभर उभा होता. मी मुद्दाम गेलो की आपला किशोर काय करतो हे बघण्यासाठी. आज त्याचे काका कार्यक्रम आले, इथे नाही आले, पण त्यांचे काका, त्याचे पुतणे, त्याचे काकू सगळेजण त्या व्याख्यानमालेला पाठीशी उभे आहेत. एक संस्था उभी करायला एक माणूस कसा कारणीभूत ठरतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे किशोर चंद्र. किशोर, यापुढे तुला अनेक पुरस्कार मिळत राहो आणि तुझा हा खजिना दुप्पट तिप्पट चौपट होत राहो. धन्यवाद. जयजंचा एक गुण खूप आवडतो की ते जेव्हा एखाद्याचं कौतुक करतात ते मनापासून करतात आणि खूप मनापासून कौतुक करतात, कधीच हातचं राखत नाही. त्यामुळे जे सोलापुरात त्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत आणि असे मित्र पण आपल्याला पाहायला मिळणं हेही मला वाटतं खूप छान आहे. यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे जमलेलो आहोत, बघा नुसतं बोलण्याच्या नात नुसतं बोलणे सत्कार राहिलाच. मी माननीय श्री वारुंजीकरांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. जे असे यातील सगळ्या उपस्थितांच्या वतीनं तुमचं खूप खूप अभिनंदन सर. असेच खरंच अनेक पुरस्कार मिळत राहतो तुम्हाला. यानंतर मी माननीय श्री श्रीनिवास वारुंजीकरांना विनंती करते की त्यांनी केशव कुमारांचे काव्यदर्शन या विषयावर आपल्याशी संवाद साधावा. समस्त सोलापूरकरांना श्रीनिवास वारुंजीकर यांचा सादर नमस्कार. 19
1993 साली मी साहित्य परिषदेचा लाईफ मेंबर झालो. त्यावेळेला शंकर साराडांनी माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित केलेला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की पुण्याला ज्या वेळेला जाशील त्यावेळेला साहित्य परिषदेची लाईफ मेंबरशिप ही घेऊन टाकायची. आणि ती मी घेतली. आणि मला असं वाटतं की आज हा जो काही आपण कार्यक्रम करतो आहोत साहित्य परिषदेच्या माध्यमातून तो माझा घरचा कार्यक्रम आहे. त्यामुळं औपचारिकतेचे सगळे बंध हे या ठिकाणी गळून पडतील अशी माझी अपेक्षा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जी म्हणतो 93 साली साताऱ्यामध्ये साहित्य संमेलन झालेलं होतं. त्यानंतर 99वं संमेलन आता पुढच्या वर्षी होत आहे. त्या 93व्या साहित्य संमेलनाने घडवलेला एक कवी म्हणून मी आज साहित्य परिषदेच्या या व्यासपीठावर तुमच्या सगळ्यांसमोर उभा आहे. आणि माझी सगळ्यात मोठी जबाबदारी अशी की आचार्य अत्रेंचं काव्यदर्शन या विषयावरती मला बोलायचं आहे, जे बोलणं वाटतं तितकं सोपं नाही. याचं कारण सांगतो. आचार्य अत्रेंसारखा माणूस आपल्या म्हणजे मी तर लहानच होतो. त्यांचा 66 सालचा माझा जन्म म्हणजे 69 साली ते गेले तर त्यावेळेला मी 3-4 वर्षाचा वगैरे असेल. पण आचार्य अत्रेंनी त्यांच्या साहित्यामधून जेवढं काही लिहून ठेवलं आहे त्याचा संपूर्ण सांगोपांग आढावा घ्यायचा म्हणला तर तुम्हाला एक जन्म पुरा पडणार नाही. हे मी का सांगतोय, कारण कोणतंही क्षेत्र असो आचार्य अत्रेंनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये साहित्याचे बहुतांश प्रकार हाताळले. आणि खरं तर गोविंदाग्रज असतील, केशवसूत असतील, गडकरी असतील, अत्रेंची दैवत. पण त्यांनी त्यांच्या कवितांचं विडंबन करताना जो काही झेंडूचे फुलेसारखा साक्षात्कार घडवला त्याविषयी मी आज थोडं बहुत तुमच्याशी बोलणार आहे. हा सगळा आढावा घेताना मला असं जाणवलं की आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आहे ती मराठी कवितेची परंपरा. आणि त्यापासून आपण केशवसुतांपासून अगदी आज अत्रेंपर्यंत बोलताना आपल्याला या परंपरेचं भान राखणं हे तितकंच आवश्यक आहे. समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे की आता बंधू कवेश्वर कवी शब्दसृष्टीचे ईश्वर. कवींविषयी इतकं समर्पक लेखन रामदासांनी ज्या वेळेला घडवलं. आणि माझ्या घरापासून अवघ्या 12 किलोमीटरवर सज्जनगड आहे. कुणी पाहुणे आले की कासला जायचं, सज्जनगडला जायचं हे ठरलेलं, गोंदवड्याला जायचं हे ठरलेलं, औंची यमाई हे ठरलेलं. पण या सगळ्यामध्ये एक संत कवी म्हणून रामदासांनी जी परंपरा जोपासली, जे लिहिलं, दासबोध असेल, मानाचे श्लोक असतील, ह्या सगळ्या लिखाणामध्ये जो कवितेचा एक साक्षात्कार त्यांनी घडवलेला आहे तो अतिशय विलोभनीय असा साक्षात्कार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या या सोलापूर शाखेच्या वतीनं डॉक्टर श्रुती वडवळकर यांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि आमचं प्राथमिक बोलणं झालं की कोणता विषय घ्यायचा. कारण आचार्य अत्रेंचा विषय म्हणजे कोणता विषय घ्यायचा हा परत चर्चेचा विषय झाला. त्यावेळेलाच हे ठरलं की झेंडूची फुले लिहिलेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत तर आपण त्या विषयावरती बोलावं. आणि त्याप्रमाणे मी आजच्या व्याख्यानाचा विषय केशव कुमारांचे काव्यदर्शन हा निवडलेला आहे. यापूर्वी सोलापूरमध्ये मी आलो होतो पण 1-2-3 कार्यक्रम केले असतील पण त्याचा फार काही कुठं उल्लेख झाला नाही, ते पण महत्त्वाचं.
आचार्य अत्रेंच्या श्यामची आईला 1954 साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं सुवर्ण कमळ मिळालं होतं. त्याच चित्रपटाच्या रिमेकला यावर्षी गौरी गोडबोलेंनी जी श्यामची आई रंगवली त्या चित्रपटालाही असा पुरस्कार मिळाला. याचा अर्थ अत्रेंची लेखणी ही काळाच्या कसोटीवर टिकून उरणारी आहे आणि ती इतकी समृद्ध आहे की आजही त्यांच्या साहित्यातले संदर्भ आपण रोजच्या जीवनामध्ये हे वापरू शकतो. हे फार महत्त्वाचं आहे. केशवसूत मर्ढेकर कुसुमाग्रज ही सगळी कवितेची परंपरा आपण बघितली. तुम्हाला सांगतो, मर्ढेकरांचा विषय जर आपण घेतला तर आपल्याला असं जाणवतं की युगप्रवर्तक कवी. केशवसूतांना मराठी नवकवितेचे जनक म्हटलेलं आहे आणि मर्ढेकरांना युगप्रवर्तक कवी असं म्हटलेलं आहे. काय युगप्रवर्तक कवी म्हटलं असेल? ज्या काळामध्ये भारतामध्ये कॅल्क्युलेटर माहिती नव्हता, कॉम्प्युटर माहिती नव्हता, रोबोट्स माहिती नव्हते, त्या काळामध्ये मर्ढेकरांनी लिहिलेल्या कवितेमध्ये रोबोट्सचे उल्लेख आहेत. उभा जागृती क्रियापदांचा खडा पहारा पण रोबोंचा, हा रोबोंचा उल्लेख मला वाटतंय इंग्रजी साहित्यात सुद्धा रोबोंचा असा उल्लेख कुठं आढळणार नाही. त्याच्यावर जास्त संशोधन व्हायला हवं. आणि आज आपण जे बघतो, आज कोविड नंतरची सगळी परिस्थिती, कायम म्हणलं जायचं की मर्ढेकरांनी काळाच्या पुढचं लिखाण केलं. तो काळाच्या पुढचं लिखाण म्हणजे तो आजचा काळ आहे. त्यामुळे आजही मर्ढेकरांची कविता ही आपल्याला समर्पक आहे. त्याच्यामधली सगळी उदाहरणं ही आपल्याला लागू पडतात. अत्रेंच्या बाबतीतही असंच काळाचं भान हे त्यांच्या कवितेमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे हे सगळं बोलत असताना माझा भाषणाची जी तयारी करायची झाली त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्याकडं बोलायला खूप जास्ती आहे, पण ते बोलत असताना मला माझ्या वेळेचं आणि या सगळ्या गोष्टींचं भानही राखायचं आहे. त्यामुळं काही ठिकाणी मी वाचणार आहे आणि काही ठिकाणी त्यांच्या कवितांचं अभिवाचन मी करणार आहे. त्यामुळं तो आपल्याला सगळ्यांना एक वेगळा अनुभव ठरेल असं मला वाटतं. संपूर्ण महाराष्ट्राने ज्या व्यक्तींवर सर्वाधिक प्रेम केलं त्यामध्ये आचार्य अत्रे आणि पु ल देशपांडे ही दोन नावं अत्यंत आघाडीवर आहेत. पु ल देशपांडेचं माझं म्हणजे काही जमलं नाही, मला काही त्यांच्या विनोदाने हसू आलं नाही किंवा आजही मला असं वाटतं की ठीक आहे, झाल्या प्रवास वर्णनं झाली, व्यक्तिचित्र झाली, व्यक्ती आणि वल्ली झालं, सगळं झालं. पण आचार्य अत्रेंची पुस्तकं ज्या वेळेला मी उघडतो, अगदी करेचे पाणीपासून त्यांच्या भ्रमाचा भोपळापर्यंत, माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये भ्रमाचा भोपळा या नाटकामध्ये मी काम केलेलं होतं आणि त्यावेळेला मला अभिनयाचा पुरस्कारही मिळालेला होता. त्या दृष्टीने पाहायला जाता हे अत्रेंना एक श्रद्धांजली मी या पद्धतीने अर्पण करतोय. अर्थात कॉलेजचे ते सगळं वर्ष हे 86-87 होतं आणि त्यानंतर मी आज अत्रेंवरती बोलतोय. ह्या काळाचा एक कुठंतरी पट आपल्यासमोर उलगडताना मला हे जाणवतं की अत्रेंसारखा साहित्यिक मराठी भाषेमध्ये जन्माला आला असं जे आता प्रास्ताविकामध्ये सांगितलं, त्याचा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट अशा होती की मराठी रसिकांनी अत्रेंवर भरभरून प्रेम केलं. त्यांच्या साहित्याला, त्यांच्या कवितेला, त्यांच्या नाटकांना, त्यांच्या सिनेमांना भरभरून अशी दाद दिली आणि त्या एका गोष्टीमुळं अत्रे आणि त्यांचे रसिक यांच्यामध्ये अभेद्य असं नातं निर्माण झालं. जसं आपण म्हणतो की 1818 ते 1969 असा त्यांचा कालखंड असला तरीसुद्धा मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे की अत्रेंचं साहित्य हे आजही काळाच्या कसोटीवर टिकणारं आहे आणि ते टिकण्यासाठी आपल्याला
जास्तीत जास्त पद्धतीने कशा पद्धतीने समोर जाता येईल हे आपल्याला माहीत करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. मला एक सांगा, बरंचसं मराठीमधलं साहित्य हे परपुष्ट आहे. परपुष्ट या शब्दाचा साधा सोपा अर्थ आहे की युरोपमध्ये काहीतरी लिहिलं गेलं आणि त्याचं प्रतिबिंब हे मराठीमध्ये उमटलं. कारण ब्रिटिशांचं राज्य आपल्यावरती होतं. साधारण 150-200 वर्ष ते इथं ठिया मांडून बसलेले होते. त्यामुळं सुमितसारखा काव्य प्रकार असेल किंवा ॲडव्हेंचर्स ऑफ टॉम सॉयर आलं की इकडं बोक्या सात बांडे आलं, गोट्या आलं, त्याच्यानंतर ट्रॅम्प म्हणला आपण, राज कपूरचा ट्रॅम्प, भटक्या, ट्रम्प नाही म्हणलो मी, ट्रॅम्प, आणि त्या भटक्याचं चित्रण आपल्याकडे आलं. त्यानंतर लॉरेल आरडी आले, इकडे चिमणराव गोंड्याभाऊ आले. आपल्याकडं अशा पद्धतीने हे रिमेक होत गेलं. किंवा असं म्हणायला हरकत नाही की त्या साहित्याचं अस्सल देशी प्रतिबिंब आपल्या लेखनामध्ये उमटलं. आणि सुनीतसारखा काव्य प्रकारही तसंच आहे. अनेक वृत्तबद्धांमध्ये हे आपल्याला प्रतिबिंब दिसतं. आणि यामुळं आपल्याला एक जाणवतं की अस्सल देशीपणा टिकवून सुद्धा विदेशी साहित्याची परंपरा सुद्धा ज्या मराठीमध्ये पूर्वापारपणे रुजत आली त्या परंपरेचे अत्तरे हे सुद्धा एक चांगले पाईक होते. आणि आपल्याला त्याची उदाहरणं त्याच्या साहित्यामध्ये जागोजागी आढळून येतात. आता कविता हा प्रकार म्हणलं की काय ते कवीचं काही सांगता येत नाही बाबा. असं म्हणतात की कवीला कधी जे न देखे रवी ते देखे कवी, हे सुद्धा आता जुनं झालं. आता कवींच्याकडं इतक्या वेगळ्या प्रकारे बघितलं जातं की पटदिशी कविता लिहितात, व्हॉट्सअपवर टाकतात, किती अंगठे उमटलेत, किती लाईक्स आलेत ते बघतात आणि मी छान कवी आहे, मी ग्रेट आहे असं म्हणून मोकळे होतात. पण त्या कवितांमध्ये आशय असतो का याचा जर आपण विचार केला तर तो आशय आपल्याला आढळत नाही. पण ज्यांच्या कवितेनी आपला आशय हा 100 वर्षांपेक्षा जास्त काळ जपून ठेवला आणि तो आशय तुमच्यापर्यंत पोहोचवला, आशय, अर्थ, शब्दाचे अर्थ, वृत्त, त्यामधली लय, हे सगळं ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यामध्ये आचार्य अत्तरेंचं योगदान हे फार मोठं होतं असं म्हणायला हरकत नाही. रविकिरण मंडळामध्ये आचार्य अत्तरे नेहमी सांगत, एकटे माधव ज्युलियन हे रवी आहेत आणि बाकी सगळी किरणे आहेत. म्हणजे आपल्याच समकालीन साहित्यिकांबद्दल सुद्धा विचार करताना त्यांनी इतका समर्पक विचार त्या रविकिरण मंडळाच्या कवींबद्दल केलेला आहे की माधव ज्युलियन, माधवराव त्र्यंबक पटवर्धन यांची कविता, गझलांजलीपासून त्यांची सगळी भावकविता ही खरोखर उल्लेखनीय अशी कविता आहे. आणि त्यानंतर त्यांच्या बरोबर असणारे कवी हे तितकेसे समर्पक कवी नव्हते. हे त्या काळामध्ये ठासून सांगण्याची प्रवृत्ती ही अत्रेंमध्ये होती आणि अत्रे असे धाडसी होते म्हणून ते राजकारणापासून साहित्यातल्या राजकारणापर्यंत सगळीकडे टिकले. अन्यथा राजकारणामध्ये असणारा माणूस ज्याला शार्दूल विक्रीडित म्हणजे काय हे सांगायची शक्यताच नाही. आणि त्या माणसांनी राजकारणामध्ये यशस्वी होऊन सुद्धा मराठी साहित्यामध्ये एवढी मोठी 60-70 पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तकं ही अत्रेंच्या लिखाणामध्ये आली. आणि किती म्हणजे लिहावं माणसांनी. त्या एक परिच्छेद वाचतो मी, त्यात त्यांनी असं म्हणले, आचार्य अत्रे हे महाकवी कालिदास आणि गान अवलिया तानसेन अशी 2 नाटके बालगंधर्वांसाठी लिहिणार होते जे अपूर्ण राहिले. संत नामदेव, संत जनाबाई ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी लिहिणार होते.
ते पण अर्ध राहिलं. शाहीर सगनभाऊ तुकाराम शिंदे आणि मेघमाला संजीवनी बिडकरांसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ते महात्मा फुले हे नाटक लिहिणार होते. चारवाग्यात प्राचीन काळातल्या प्रचलित समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्ववेत्यावरही त्यांना नाटक लिहायचे होते आणि अत्रेंनी तुकाराम नाटकही लिहायचे ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी पुंडलिकही ठरवलेला होता आणि शिवसमर्थ नाटकाचे त्यांचे 2 अंकही लिहून झालेले होते. म्हणजे इतके सगळे साहित्यिक पुस्तकं, कविता, नाटकं, लेखन असून सुद्धा या माणसाची लिहिण्याची जी ओढ आहे ती ओढ तुम्हाला आम्हाला स्तिमित करते. म्हणजे एखाद्या चित्रपटाचं शूटिंग म्हणलं की तुमच्याकडं 10 व्यवधान असतात. स्क्रिप्ट रायटिंग कोण करेल, गाणी कोण लिहिल, डायरेक्शन कोण करेल, ते चालेल का, असे 16 डिपार्टमेंटला एका वेळेला हाताळायचं आणि चित्रपट निर्मिती करायची हा वेगळा विषय. असे किती चित्रपट त्यांनी केले. त्याच्यानंतर साहित्य संमेलनं आणि केवढं काम. म्हणजे हा माणूस 24 तासांपैकी 48 तास काम करत असावा असं मला आवर्जून वाटतं. कारण एवढी प्रचंड कार्यक्षमता, आजारपण, वय हे सगळं विचार करता त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसाठी फार मोलाचं आहे. कवी ग्रेस असं म्हणतात की कविता लिहिणं म्हणजे इंचांनी मरणं. कविता लिहिणं म्हणजे इंचांनी मरणं. मर्ढेकरांनी म्हटलेलं कवितेच्या बाबतीत तर त्यांनी फार मोठं हे करून ठेवलेलं आहे. म्हणजे खरं तर मर्ढेकरांसारखा कवी हा ग्लोबल कवी, ज्याच्या कवितेमध्ये 2 महायुद्ध आहेत, स्वातंत्र्य संग्राम आहे, त्याच्यानंतर बरंच काही आहे. आणि खरं तर त्या माणसाची कविता ही नोबेल पारितोषिकच्या तोडीची कविता असलेली, पण आपण त्यांच्यावर अश्लीलतेचा खटला दाखल केला. म्हणजे आपल्याकडं काय क्रिएटिव्हिटीला काय आपण उत्तरं देतो ते बघण्याजोगं असतं. आचार्य अत्रेंनी नाट्यगीतं लिहिली आणि त्या नाट्यगीतांमध्ये सुद्धा त्यांनी आशय फार मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केला. उगवाला चंद्र पुनवेचा आगना फुलल्या जाई जुई अशा असंख्य कविता, गाणी, नाट्यपद ही त्यांच्याकडून आली. तर अत्रेंच्या कवितांचं विडंबन म्हणजे केशवसुतांच्या मुख्यत्वे कवितांचं विडंबन हे आजच्या आपल्या व्याख्यानाचं मुख्य विषय आहे आणि त्यासाठी आपल्याला इथं एकत्र आलेलो आहोत. झेंडूची फुलेच्या प्रस्तावनेमध्ये आचार्य अत्रेंनी लिहिले, मी विडंबनकार कसा झालो. त्यात अत्रे सांगतात खरं तर त्यावेळच्या बालकवी केशवसूत आदी कवी मंडळींप्रमाणे आपणही कविता कराव्यात असे मनात होते, पण हे मनासारखे होत नव्हते. तोच माझ्यासारखा लाजरा माणूस, अत्रेंनी स्वतःला लाजरा माणूस म्हटलं, माझ्यासारखा लाजरा माणूस आपली चालचरणूक आणि चर्या बोलून खुशाल विडंबन काव्याच्या खुंटावर येऊन बसलेला होता. गोविंदराज बालकवी सोडून देवाच्या आळंदीला पोहोचायच्या ऐवजी मी चोराच्या आळंदीला पोहोचलो असं अत्रेंनी म्हटलेलं आहे. खरं तर 1922 सालीच या विडंबन कवितांची सुरुवात झालेली होती. झेंडूची काही फुले तयार झालेली होती, परंतु समाज भयाने किमान 2.5-3 वर्षे ते हस्तलिखित बंद होते. आता अत्रेंसारख्या माणसाला समाजाचं भय काय असू शकतं हा विचार करण्याचा मुद्दा आहे, पण समाज भयाने ते हस्तलिखित बंद होतं. त्यानंतर इतिहासाचार्य राजवाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शारदोपासित कवी संमेलनात झेंडूच्या फुलांचं प्रथम वाचन झालं. पहिल्या कवितेच्या वाचनानंतर हलकेसे स्मित आले, मात्र नंतरच्या कवितांनी हास्य धबधबा सुरू झाला.
आता तो हास्य धबधबा कसा सुरू झाला ते आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला त्यांच्या कवितांकडं थेट वळलं पाहिजे. Yes. झेंडूची फुले मधल्या काही कवितांचं आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. तो आपल्यासाठी फार वेगळा असेल आणि भरभरून दाद द्या, अगदी मन मोकळ्यापणाने दाद द्या, त्याच्यामध्ये काटकसर कसलीही करू नका. मी जयपूरला बऱ्याच वेळेला जात असतो आणि जयपूरमध्ये त्या ठिकाणी असंख्य नामांकित म्हणजे 36 विदेशी भाषा आणि 20 भारतीय भाषा यामधले साहित्यिक तिथं आलेले असतात आणि कार्यक्रमाचं माध्यम हिंदी किंवा इंग्लिश हेच असतं. पण तिथं दाद देणारे लोक जर आपण बघितली, आपण म्हणतो लहान मुलं वाचत नाहीत, वाचण्याचा पिंड नाही वगैरे, पण असं काही नाही आहे. मी तिथं अशी लोक बघितले की भैरप्पांसारखा माणूस भाषण करतोय. भैरप्पांचं वय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्यासमोर 22 वर्षाची एक मुलगी भैरप्पांना सांगते की तुमच्या महाभारतातल्या सगळ्या लिखाणामध्ये पुरुष प्रधानतेचा शिक्का आहे, हे त्याच्यामध्ये दिसून येतं, याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे. अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी येतात. किंवा राधेविषयी तिथं एक परिसंवाद झाला होता आणि तिथंही अशा तरुणांनी विचारलेले प्रश्न पाहिले की आपल्याला असं वाटतं की आपले मराठी तरुण कदाचित कमी पडत असतील, त्यांना वाचनाची सवय ही लागली पाहिजे, जशी तुमच्या ऑनलाईन माध्यमातून ही लागते. त्या पद्धतीने वाचन हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जसं झेंडूची फुले आपण बोलतोय, त्या झेंडूच्या फुलांची एक एक पाकळी प्रत्येकाच्या घरी जाईल आणि त्यातला एक एक कविता, एक एक रस हा तुमच्यापर्यंत पोहोचेल, यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवे. बायको सासरी आल्यानंतर असं कवितेचं नाव आहे. बायको आली आज परतून, बायको आली आज परतून, म्हणजे बघ मी माहेरी गेली आहे आणि ती परत आलेली आहे. 12 महिने तब्बल बसली माहेरी जाऊन, 12 महिने तब्बल बसली माहेरी जाऊन, वाटू लागले नवऱ्याला ती गेली काय विसरली. विसरली की काय बायको? 12 महिने गेली. झोपून झोपून रोज एकटा गेलो कंटाळून, झोपून झोपून रोज एकटा गेलो कंटाळून, थकून गेलो सक्तीचे हे ब्रह्मचर्य पाळून. आत्रे लिहिण्याबाबतीत अतिशय धाडसी आणि काय म्हणतात त्याला आपण साहित्य संमेलनांमधला, कवी संमेलनांमधला त्यांचा जो काही वावर होता तो अतिशय आक्रमक अशा पद्धतीचा होता. बोलताना ते कुठलीही भीडभाड बाळगत नसत आणि त्या सगळ्याचं दर्शन त्यांच्या सगळ्या पुस्तकांमध्ये हे घडतं आणि ते आपल्याला इथेही दिसतं. 12 महिने तब्बल बसली माहेरी जाऊन, वाटू लागले नवऱ्याला की गेली काय विसरून, झोपून झोपून रोज एकटा गेलो कंटाळून, थकून गेलो सक्तीचे हे ब्रह्मचर्य पाळून. आंघोळीला यापुढे रोज मिळेल पाणी ऊन, गरम चहाचा प्याला हसत येईल ते घेऊन. लोकरीचा गळपट्टा रंगीत देईल सुबक विणून, आणि फाटक्या कपड्यांनाही ठिगळे छान शिवून. टाकीनं आता सर्व घराचा रंग महाल करून, टाकीनं आता सर्व घराचा रंग महाल करून, तात्या माई घेतील दिवसा मग डोळे झाकून.
तात्यामाई म्हणजे घरामध्ये आई वडील संपूर्ण घराचा रंगमहाल करून टाकीन असं म्हणतात अत्रे. आणि म्हणतात तात्यामाई घेतील दिवसा मग डोळे बघ झाकून. अशा पद्धतीने हे बायको सासरी आल्यानंतर अशी ही केशव कुमारांची कविता आहे. केशव कुमारांची आणखी नामांकित कविता म्हणजे कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते त्यांनी चाफा बोले ना चाफा चढाय ना ही अतिशय विशुद्ध भावकविता. विशुद्ध भावकविता म्हणजे काय, जी प्युरेस्ट पोएट्री असते. प्युरेस्ट पोएट्री म्हणजे काय, इमॅजिनेशन ज्या कवितेमध्ये सर्व आकलनाच्या पातळीवर सुद्धा उलगडत नाही त्यावेळेला ती विशुद्ध भावकविता ठरते. आणि चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी काही केल्या फुलेना हे कवी बी यांचं गीत हृदयनाथांच्या चालीमध्ये प्रत्येकाच्या ओठी असेल. ते रेडिओवर अनेकदा लागतं आणि ते लागलं की आपण थांबतो आणि आपलेही डोळे कदाचित पाणावतात. आपण संवेदनशील असू तर नसतील तर हरकत नाही. पण या चाफा बोलेना कवी बी हे अत्रेंचे आवडते कवी. पण केशव कुमारांनी चाफा या कवितेचं सुद्धा विडंबन हे चांगल्या पद्धतीने केलं. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी कोणी त्याशी पोसेना. गेला फुलांच्या गवनी सारा शिणगार लेऊनी बसला डोके उंचावूनी कोणी त्याशी बघेना. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी कोणी त्याशी पोसेना. चाफ्याच्या या सगळ्या रूपांमध्ये चाफ्याचे जे गुणगान आहे ते अत्र्यांनी फार सुंदर पद्धतीने व्यक्त केलेले आहे. सुकून झाली चोळा मोळा फुले ती करी बाजूची गोळा चुकवूनी मग इतरांचा डोळा डकवी आपल्या पाना बोले पुष्पांचा मी राजा आला बहर माझसी ताजा केला ऐसा गाजा वाजा परी कोणी बघेना. चाफा बोलेना चाफा चालेना चाफा खंत करी कोणी त्यासी पुसेना. या चाफा बोलेनाच्या कवितेमध्ये असं भावरम्य दर्शन हे यामध्ये आपल्याला आढळतं. आणि कविता खूप मोठी आहे पण ती पूर्ण मी घेत नाही आहे. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलंय भोवती गुलाब बटमोगरा सुगंधी किती फुलांच्या तरा विचारे कोण तिथे धतुरा तरी जरी केला हा बहाणा. म्हणजे धतुऱ्याचं फूल जसं झेंडूचं फूल हे त्यांनी सांगितलंय तसं धोत्र्याच्या फुलाकडं कोण बघत बसतं, कोणी बघत नाही. ते अत्यंत उग्र वासाचं आणि मोस्ट निग्लेक्टेड अशा पद्धतीचं फूल असतं. पण अत्रेने तिथं धतुऱ्याचं उदाहरण स्वतःला उद्देशून दिलेले आहे. आणि त्यात त्याने म्हटलंय की भोवती गुलाब बटमोगरा असताना किती सुगंधी फुलं असताना या धतुऱ्याकडं कोण बघेल असं म्हणून त्यांनी त्या चाफ्याचं एक दर्शन या कवितेमध्ये घडवलेलं आहे. मी मगाशी म्हटलं तसं रामदास सुद्धा यांच्या अत्रेंच्या तावडीतून सुटले नाही आणि त्यांनी सुद्धा त्यांचे मनाचे श्लोक हे लिहिले होते. आणि ते मनाचे श्लोक सुद्धा आज आपल्याला अतिशय आवडतील अशा पद्धतीचे आहेत. म्हणजे मना मीठ पंथे कधीही न जावे नशा पाणी केल्याप्रमाणे चालावे जरी वाहने मागून कैक येती कधी ना तरी सोडीले शांत बोलती. म्हणजे मनाच्या श्लोकांचं एक वेगळं दर्शन अत्रेंनी या सगळ्या लिखाणामध्ये केलेलं आहे. दुकानावरी लावलेल्या लांब पाट्या मनात थांबुनी वाच रे वाच बात्या अकस्मात दिसे जाहली येथ गर्दी तिथे चौकशी जा करायास आली. म्हणजे गर्दी जमली काय झालंय बघावं तर तिथं दुकानावरती कसल्या लांब पाट्या लागल्यात हे वाचण्यासाठी जी गर्दी आहे. तिराईत कोणी जरी जाय पंथे तरी रोखोनी पाहणे त्याकडे ते हा अंगणा त्यातून ती असेल
वळून तरी पाहे मागे खुशाल. म्हणजे अत्रेंच्या या संपूर्ण लेखनामध्ये अत्रेंनी जे दर्शन कवितेमधून घडवलेलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे. कधी आगगाडीतून हिंडताना सिनेमा तमाशे तसे पाहताना विचारी मनात्वा खर्चित जावे सदा श्रेष्ठ दारिष्ट जीवी धरावे, अशा पद्धतीचं लेखन हे त्यांनी केलेलं आहे. वनबांबूचे पिवळ्या गाते आकाशातील अधोरेखिते मर्ढेकरांच्या कवितेकडे मी येतोय आणि त्यात त्यांनी म्हटले उभा जागृती क्रियापदांचा खडा पहार आपण याचा. आणि श्यामले नावाची त्यांची अत्रेंची एक फार सुंदर कविता याच्यामध्ये आहे. त्या श्यामलेचं वर्णन अत्रेंनी करताना काळ्या रंगाच्या मुलीकडे कोणी पाहिल का अशा पद्धतीचं त्यांनी हे घडवलेलं आहे दर्शन. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बाल चितुंदरी काळा कडा मी फत्तरी तू काश्मीरातील गुलदरी. पुढे तू काश्मीरामधली गुल बगावली आहेस. तू छोकरी नाही सुंदरी मिश्किल बाल चितुंदरी काळा कडा मी फत्तरी तू काश्मीरातील गुलदरी. पाताळीचा सैतान मी अल्ला घरीची तू परी तू मद्रदेशीय श्यामला मी तो फकीर कलंदरी. मैदान मी थरपाकरी तू भूमी पिकाळ गुर्जरी अरबी समुद्रही मी जरी तू कुदरती रस निर्जरी. आषाढीचा अंगार मी तू फाल्गुनी मधुशर्वरी खग्रास चंद्र मलिन मी तू कोर ताशिव सिरवरी. म्हणजे दोघांमधलं रूपाचं वर्णन करताना त्यांनी स्वतःकडं किती कमीपणा घेतलेला आहे आणि सुंदरीचं वर्णन करताना त्यांनी शब्दांचं फुलोरा असा काही उभा केलेला आहे की आपल्याला आश्चर्य वाटेल. बेसूर राठ सुनीतमी बेसूर राठ सुनीतमी कविता चतुर्दश तू खरी हरिदोस कर्कश मी जरी अल्लाहू अकबर तू तरी. माझूम मी तू याकुती मी हिंग काबुली तू मिरी अन भांग तू चंडोल मी गोडेल मी तू मोहरी. मी तो पिठ्यातील बेवडा मी तो पिठ्यातील बेवडा विस्कीतील तू माधुरी. म्हणजे काडे चिराईत मी कुडू तू बालिका खडी साखरी पॅटीस तू कटलेट मी ऑमलेट मी तू साबुती कांदे बटाटे भात मी मुर्गी बिर्याणी तू परी. म्हणजे हे सगळं वर्णन ऐकताना आपल्याला असं जाणवतं की स्वतःकडं कमीपणा घेत अत्रेंनी त्या सौंदर्यवतीचं वर्णन करताना जी शब्दांची योजन केलेलं आहे ते अत्यंत लक्षणीय देखणं आणि मनाला भुलवणारं असं लेखन आहे. अक्रोडो मी कंदाहारी तू साहऱ्यातील खरजरी इस्तंबुलीय अबीर मी नेपाळची तू कस्तुरी. मी घोंगडे अन लक्तरी मखमूल तू मऊ भरजरी बेडोल वक्र त्रिकोण मी तू लंब वर्तुळ घे परी. असं श्यामलेचं वर्णन या ठिकाणी अत्रेंनी केलेलं आहे. अत्रेंच्या लिखाणामध्ये आपल्याला अनेकदा नाट्यगीतं आणि याचा मोठं हे आढळून येतं. त्यामध्ये सुद्धा प्रीतिसंगम नाटकामध्ये त्यांनी जे नाट्यदर्शन नाट्यगीतं लिहिलेली आहेत त्यामध्ये किती पांडुरंगा वाहू संसाराचा भार लक्ष 84चा नको आता येरझार हे भावदर्शन त्यांच्या कवितेमध्ये आपल्याला आढळतं. लोखंडाचे गुणदोष बघे का परीस लेकराची कासावीस माहीत आईस. पाण्या माझी तूच देवा तारिले पाषाण ब्रीद तुझे दीनानाथा पतित पावन. भक्तीचा एक प्रचंड मोठा कल्लोळच्या कल्लोळ अत्रेंच्या या लिखाणामध्ये आपल्याला आढळून येतो.
कठीण तो मायापाश सुटेना कोणास, कपाळीचा टळे नाही कोणा वनवास. अनाथांचा नाथ तुला बोलतात संत, काकुळती आलो आता बहु नको बहुवंत. कुठे गुंतलासी राया कोणाला ताराया, पंढरीच्या राया तुझ्या दंडवत पाया. असं भक्तीचं अत्यंत भावपूर्ण चित्रण अत्रेंच्या या नाट्यपदामध्ये आपल्याला आढळतं. त्याच्या चित्रपट गीतांमध्ये यममाजी एळी खेळ खेळू कन्हैया का लाजता हे पण आपल्याला आढळतं. बळजरी ग पितांबर दिला फाडून, म्हणजे हे केशव कुमारांचं नाही आहे, पण माणूस एकच आहे. विडंबन लिहिणारा माणूस आणि भावगीतं नाट्यगीतं लिहिणारा माणूस हा इतका विलक्षण आहे, भाषेवरती इतकी मोठी पकड आहे. आणि यामध्ये आपल्याला अत्रेंच्या सर्व गुणांचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. बर्जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायला चिंदी लवकर देई. सुभद्रा बोलली शालुनी पैठणी, फाडू नका देऊ चिंदी उमासनी. पाठची बहीण झाली वैरण. हे अत्रेंच्या या सगळ्या लिखाणामधलं चित्रण आपल्या सगळ्यांना अस्वस्थ करणार आहे. उगवला चंद्र पुनवायचा असेल किंवा अशा प्रकारचं हे असेल, या झेंडूची फुलेमध्ये त्यांचं आजीचं घड्याळ ही आपल्याला शाळेमध्ये असलेली कविता ही सगळ्यांना पाठ असेल, कदाचित ती म्हणता येईल. पण आपण आपल्या शाळेच्या दिवसांमध्ये गेलो आणि आपल्याला आचार्य अत्रेंचा धडा किंवा कविता नाही असं एकही वर्ष यापूर्वी कधी घडलं नाही. आणि त्या सगळ्या लिखाणामधून तुम्ही आम्ही सगळेजण समृद्ध झालो, कारण त्यावेळचं लिखाण हे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या भावजीवनाशी निगडीत असलेलं लिखाण होतं. जे लेखन आपल्याला पाठ्यपुस्तकामधून वाचायला मिळायचं त्याचा साक्षात्कार तुमच्या रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला दिसून यायचा. आणि कुठलं तरी हस्तिदंती दुःख, कुठलं तरी हस्तिदंती सुख हे तुमच्यासाठी दाखवलेलं नसायचं. तुमच्या आमच्या जगण्याशी निगडीत असलेला तो सगळा हा साहित्य प्रकार होता. आणि त्यामुळं प्रत्येकाला आपल्या शाळेच्या कविता आठवणं हे आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरतं. तुम्ही बालभारतीची वेबसाईट जर पाहाल तर त्याच्यावरती 70, 80, 90च्या दशकामध्ये बालभारती आणि कुमार भारतीमध्ये आलेल्या कवितांचे उदाहरणं ही आपल्याला वाचायला मिळतात, डाउनलोड केलेली आढळतात. आणि ज्या ज्या वेळेला ज्येष्ठ नागरिकांची संमेलनं होतात आणि त्या वेळेला अत्रेंच्या कविता, केशवसुतांच्या कविता, मर्ढेकरांच्या कविता, त्यामध्ये ग्रेसलीस कुठं नसतो, पण ह्या सगळ्या कविता गडकरी असतात. पिंपळपान गडकरींचं काव्यसंग्रह आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर साहित्य दर्शन या सगळ्यांनी आपल्याला घडवलं. त्यामधून आपण घडलो आणि आपल्याला हे देणं आता पुढच्या पिढीला द्यायचं आहे, हे विसरायचं नाहीये. कारण आपण जे आतापर्यंत शिकलो त्या शिकण्यामध्ये मूल्य किती होती आणि ते मूल्यवान लिखाण आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. हे या निमित्तानं मी नमूद करू इच्छितो. मी मगाशी म्हणलं तसं सुनीत हा काव्यप्रकार जुन्या काळामध्ये खूप प्रसिद्ध होता. मसज असं कथा ग येतात ही क्रमाने असं म्हणलं जायचं. त्याच्याबद्दल आहे वृत्त विशाल जास म्हणते शारदूड विक्रीडी ग मसज असं कथा ग येतात ही क्रमाने. हे सगळं जे शार्दूल विक्रीडीत हा अत्रेंचाही फार आवडता वृत्त प्रकार होता. आणि त्यामध्ये केशवसुतांच्या आम्ही कोणचं तर त्यांनी विडंबन केलंच आहे. ते मी याच्यात
सगळ्यात शेवटी घेणारच आहे, पण त्यामध्ये केशवसुतांनी ज्या पद्धतीने त्यांची कविता लिहिली त्याला समर्पक असं उत्तर आत्रेंनी झेंडूची फुलेमध्ये या कविता संग्रहामध्ये दिलं. 100 वर्ष होत आहेत झेंडूची फुलेला. आता रविवारचाच आपण सगळे जर पेपर बघितले तर झेंडूची फुलेविषयी ओतप्रोत लेखन आपल्याला आढळलं. त्याची नवी आवृत्ती मुळेंनी प्रकाशित केली आहे आणि ती आवृत्ती आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि त्यामधल्या कविता आणि त्याच्या मूळ कविता या समजून घेणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि ते आपल्याला पुढच्या पिढ्यांना सांगायचं आहे की हे काय पद्धतीचं साहित्य आहे आणि त्या साहित्याचं दर्शन हे आपल्या सगळ्यांना घडलं पाहिजे. यासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी करतोय. शार्दूल विक्रीडित जे यांनी वापरलं केशवकुमारांनी, त्यामध्ये बोले हसूनी कारकून कुठला गर्वे कवीला असे. बोले हसूनी कारकून कुठला गर्वे कवीला असे, माझे साम्य तुझ्यामध्ये दिसत असे, आहोत बंधूच असे. आता कारकून आहे आणि कवी आहे, ह्याच्यामध्ये बंधू असण्याचा प्रकार येतो कुठं? तर कारकूनही रोज खरडेघाशी करतोय आणि कवीही रोज कवितांची पानं लिहितोय, असं साम्य केशवकुमारांना या ठिकाणी जाणवलं. बोले हसूनी करकुनी कुठला कारकून कुठला गर्वे कवीला असे, माझे साम्य तुझ्यामध्ये दिसत असे, आहोत बंधू जसे. दोघेही दिनरात्र ना खरडतो काहीतरी आपण, जन्माचे पडलेत की ठळक आहे बोटास काळे वण. माझे अक्षर का कोणास उमगे, आला जरी तो खुदा. या कारकुनाला म्हणतोय माझे अक्षर का कोणास उमगे. ज्या वेळेला आपण तहसीलदार कार्यालयात जातो आणि तिथं कॉपीरायटर असतो, अर्ज लिहून द्या, तो कायम वाईट अक्षराचा का असतो हे आजपर्यंत न उलगडलेलं कोण आहे. म्हणजे वाईट अक्षर असलेले लोक 2 प्रकारे जातात. एकतर ते तहसीलदार कार्यालयामध्ये कॉपीराईट करत असतात, अर्ज लिहितात, किंवा दुसरे जे असतात ते डॉक्टर बनतात आणि ते प्रिस्क्रिप्शन लिहितात. तर माझे अक्षर का कोणास उमगे, आला जरी तो खुदा, ब्रह्माच्याही पित्यास का समजणे, काव्यार्थ तुझा कदा. म्हणजे ब्रह्मदेवालाही तुझ्या कवितेचा काव्यार्थ कळणार नाही, तसं हे त्यांनी तुलना केलेली आहे. येती कागद जे समीप करणे, त्यांची मला नक्कल, तूही ना नकला अशाच करीसी, लागे न ज्या अक्कल. म्हणजे तू नक्कल करतोयस, ती नक्कल आणि त्याला काय अक्कल लागत नाही हे तुला सांगायचंय. पण हे करत असताना आणे पै रुपये हिशोब करीतो, ज्यांचे न हो दर्शन, नाही पाहिली तरी करीसी, ना तारा फुले वर्णन. कवी काय करतोय? तारा फुलांचं वर्णन करतोय. ती पाहिली कुठं? नाही पाहिलेली, आकाशात आहे. पोटाचे रडगान मी रडत असे, वेळी अवेळी जसे, चाले संतत काव्य रोदन, तुझे तिन्ही त्रिकाळी तसे. मित्रा हे सगळे खरे, कवी वदे तुझ्याप्रमाणे पण, माझ्या मूर्खपणासना दरमहा देई कुणी वेतन. कवी हा फक्त कविता लिहितोय, त्याला त्याच्यामधून वेतन मिळत नाही, त्याला त्याच्यामधून पैसे मिळत नाही, त्याची पुस्तकं कोणी छापत नाही, ती विकली जात नाही. छापली तर ती वर्षानुवर्ष पुस्तकांच्या शेल्फमध्ये पडून असतात. तुझं बरं आहे, तुझी खरडेघाशी करतोयस, त्याचं तुला वेतन तरी मिळतंय. हा विरोधाभास या सुनीतामध्ये शेवटच्या 2 ओळींमध्ये आत्रेंनी समर्पकपणे व्यक्त केलाय. मित्र आहे सगळे खरे, कवी बदे तुझ्याप्रमाणे पण, माझ्या मूर्खपणासना गरमा, देई कुणी वेतन. हे कवीचं वास्तव या कवितेमध्ये आपल्याला दिसतं. तसंच आणखी एक शार्दूल विक्रीडितमध्ये पूर्णविराम हे कवितेचं नाव आहे आणि त्या पूर्णविरामामध्ये त्यांनी कवितेमध्ये जे
विरामचिन्ह वापरली जातात, त्या विरामचिन्हांवरती ही कविता त्यांनी केलेली आहे. आणि त्यामध्ये त्यांनी सगळं भाषेची सगळी वैशिष्ट्य ही त्यामध्ये व्यक्त केलेली आहे. जेव्हा काव्य लिहावयास जगती प्रारंभ मी मांडला, जे जे दृष्टीत ये तयावर करू का काव्य वाटे मला. तारा चंद्र फुले मुले कितीतरी वस्तू लिहाया पुढे, तेव्हा स्वल्प विराम मात्र दिसतो स्वच्छंद चोहीकडे. झाले काव्य लिहून यास कुठल्या धाडू पडी मासिका. आता कविता लिहिली, मासिका पण पाठवली पाहिजे, प्रसिद्ध झाली पाहिजे. प्रसिद्ध झाल्याशिवाय सिद्ध होणार नाही, त्याशिवाय प्रसिद्धी मिळणार नाही. याते छापील कोण लावू वशिला कोठे कसा नेमका. रद्दी माझी पडेल त्या परतवा साभार येईल. सारे लेखन ते दवा करीत असे मी प्रश्नचिन्ह आकुला. अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या दाडली. म्हणजे कवीला काय सुचलं की आता आपल्या कविता जर साभार परत येत आहेत, त्या कोणी लिहित नाही, छापत नाही, वाचत नाही, त्या काही प्रसिद्ध होण्याचं काही चिन्ह नाही. मग आपण काय करावं तर बायकोच्या नावावर कविता लिहावी आणि ती पाठवावी. त्याच्यामधून काही साध्य होत आहे का ते बघावं. अर्धांगी पुढती करून कविता नावे तिच्या दाढली. अर्धे काम खलास होईल अशी साक्षी मनी वाटली. कैसा हा फसणारा डाव कविता छापून तेव्हाच ये. केला अर्धविराम तेथ गमले तिथून हालू नये. झाली मासिक सृष्टी सर्व मजला कालांतरे मोकळी. केले मी मग काव्य गायन सुरू स्वच्छंद जात्या स्थळी. मग काय जिकडं तिकडं जाईल तिकडं कविता वाचन करायचं, खिशामधलं पुडकं उघडायचं, गुंडाळी उघडायची आणि कविता वाचन सुरू करायचं. माझे गायन ऐकताच पळती तात्काळ श्रोते जन. त्या काळी मग होत असे सहजची उद्गार वाची मन. म्हणजे कविता वाचायला सुरुवात केली म्हणजे असं म्हणतात की एका पार्टीमध्ये दोन माणसं भेटली. पहिल्याने ओळख करून दिली मी कवी आहे, दुसरा म्हणला मी बाहेर आहे. तसं काहीतरी झालं असावं. त्यामुळं माझे गायन ऐकताच पळती तात्काळ श्रोते जन. त्या काळी मग होत असे सहजची उद्गार वाची मन. डेंग्यू, प्लेग, मलेरिया, ज्वर तसे आणि इन्फ्लुएन्झा जरी ही एक एक समर्थ आज असती. न्याया स्मशानांतरी सर्वांचा परमोच्च संगम चिरम जेथे सदी परिसागला. देवा पूर्ण विराम त्या कवीस या देशी आज काना सागला. म्हणजे इथं पूर्णविराम मिळावा, कवीने कविता लेखन थांबवावं आणि आशय असेल तर कविता लोकांपर्यंत पोहोचेल. हे अप्रत्यक्षपणे या कवितेमधून केशव कुमारांनी तुमच्यापर्यंत आणलेलं आहे. आणि ह्यासाठी हे कवितेचं दालन आपल्या सगळ्यांसमोर केशव कुमारांनी उलगडलेलं आहे. आता मी जे येणार आहे ते आम्ही कोण या कवितेकडं आणि त्यानंतर मी थांबणार आहे. पण ही कविता तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि मी 2 कडवी केशव सुतांची आणि 2 कडवी केशव कुमारांची अशी मी घेणार आहे. शार्दूल विक्रीडीत आपण जर म्हटलं तर लग्नामध्ये मंगलाष्टकं ज्या पद्धतीने गायली जातात हे शार्दूल विक्रीडीत त्यामध्ये लिहिलेलं असतं आणि ते बऱ्याचदा सक्सेसफुल ठरतं. आणि ती मंगलाष्टकं म्हणजे तदेव लग्नम सुगंधिम तदेव आपण जे म्हणतो तशा पद्धतीचं वृत्त हे या ठिकाणी आपल्याला आढळतं. आम्ही कोण म्हणून काय पुससी आम्ही असू लाडके. देवाचे दिदले असे जगते आम्हास खेळावया. हात्रे काय म्हणतात, आम्ही कोण म्हणून काय
पाय पुसता दाताड वेंगाडूनी फोटो मासिक पुस्तकात न तुम्ही का आमचा पाहिला विश्वीया प्रतिभा बले विचारतो चोहीकडे लिहिलया दिक्काला तुनार पार आमुची दृष्टी पाया शके किंवा गुच्छ तरंगांजली कसा अद्यापि न वाचिला अत्रे म्हणतात किंवा गुच्छ तरंगांजली कसा अद्यापि न वाचला चाले ज्यावरी अखंड स्तुतीचा वर्षाव पत्र तुम्ही हे केशवसूत हे केशव कुमार आता केशवसूत काय म्हणतात सौंदर्यातिशयाशी वसतसे जादू करा माझिया फुले पाखडिता तुम्ही निवडतो ते सत्व आम्ही निके म्हणजे फुले पाखडताय त्याच्यामधलं सत्व जे आहे ते आम्ही काढतोय आणि ते सगळं आम्ही तुमच्या समोर मांडतोय तुमच्या समोर म्हणजे रसिकांसमोर सौंदर्यातिशयाशी वसतसे जादू करा माझिया फुले पाखडिता तुम्ही निवडत ते सत्व आम्ही निके डोळ्यान देखत घालून दरवडा आम्ही कुबेरा घरी डोळ्यान देखत घालून दरवडा आम्ही कुबेरा घरी त्याचे वाग्दन वापरून लपू ही आमची लक्तरे म्हणजे त्याचं वाग्दन हे आम्ही वापरतोय आणि ही सगळं आमची लक्तर लपवतोय पण ही कविता तुमच्या समोर आणतोय वाग्दन हा शब्द फार महत्वाचा आहे आपण म्हणतो की बोलल्या आणि वाक बाण सुटला वाक म्हणजे शब्द आणि बाण आता बाण का म्हटलंय त्याला वाक बाण ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येईल की एक वेळ शरीराला मारलेल्या जखमा बऱ्या होतील पण वाईट बोललेलं वाक बाण जे असतात त्यांनी झालेल्या जखमा बऱ्या होत नाहीत असं म्हटलं जातं आता त्याला बाण का म्हटलेलं आहे हे जर मी बघितलं तर मला असं लक्षात आलं की जी ओठांची रचना आहे ती ओठांची रचना धनुष्यासारखी आहे आणि त्यातून बाहेर पडणारे बाण म्हणून त्या शब्दांना वाक बाण असं म्हटलेलं आहे आणि तो वाक बाणचा अर्थ या ठिकाणी आपल्याला सहज पडतो डोळ्यान देखत घालून दरडा आम्ही कुबेरा घरी त्याचे वाग्दन वापरून लपू ही आमची लक्तरे शून्य माझी वसाहती वसवलं कोणी सुरांच्या परे केशवसूत शून्य माझी वसाहती वसवल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोणते म्हणजे ज्यांनी सुरांच्या एवढ्या वसाहती वसवल्या त्या कवींची पूर्वपुण्याई ही सगळी तुमच्या समोर मांडताना आमचं हृदय असं भरून येत आहे आणि हे परंपरेचं ओझं सांभाळताना आम्हाला असं वाटतं की आम्ही याला साजेसे आहोत का नाही सार्थ आहोत का नाही शून्य माझी वसवल्या कोणी सुरांच्या बरे पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोणते काव्याची भरगोच घेऊनी सदा काखोटीला पोतडी म्हणजे हे सगळे गुंडाळलेल्या कविता संग्रह हे सगळे काव्याची भरगच्च घेऊनी सदा काखोटीला पोतडी दाऊ गावनी आमच्याच कविता
आम्हीच रस्त्यामध्ये. हे केशवकुमार. म्हणजे तुमची इच्छा असो नसो कविता ऐका. म्हणजे रेडिओवर बरेचदा म्हटलं जातं आता गाणे ऐकवीत आहोत. ते ऐकवीत आहोत म्हणजे इच्छा नसताना ऐकणं असा कधी तेव्हा अर्थ होतो. पण कवीच्या बाबतीमध्ये कविता वाचायला ऐकायला जो आशय लागतो त्या आशयाला साधर्म्य असलेल्या प्रचंड कविता असताना त्याकडं लोक वळत नाहीत. त्यामुळं हे अत्रेंनी म्हटलेलं आहे की काव्याची वरगच्च घेऊनी सदा का खोटीला पोतडी. धाऊ गाऊनी आमच्याच कविता आम्हीच रस्त्यामध्ये. ते आम्हीच सुधा कृतींमधून या ज्यांच्या सदा पाजरे. ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासून लाभते. केशवसुतांनी इतका सखोल विचार या ओळी लिहिताना केलेला आहे की तुमच्या आयुष्यातली पावित्र्यता, मांगल्यता, मूल्य या सगळ्याचं दर्शन या सगळ्या 2 ओळींमध्ये आपल्याला घडतं. आणि हे घडत असताना केशवकुमार म्हणतात दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे. म्हणजे दोस्तांचे घट बसवायचे म्हणजे काय, माझ्यासाठी शांतीला माझा मित्र अध्यक्ष, त्याच्यासाठी शांतीला मी त्याचा अध्यक्ष. दोस्तांचे घट बैसवून या. दोस्तांचे घट बैसवून करूया आम्ही तयांचा उदे. दुश्मनावर एक जात तुटुनी की लोंबू चामडी. म्हणजे दुश्मनाची चामडी लोंबवण्याची आम्ही क्षमता बाळगतो आणि मित्रांच्या प्रेमापायी आम्ही जगामध्ये वाटेल ते करायला तयार असतो. अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे. आणि शेवटचं सुनीतामध्ये शेवट 12 ओळीनंतर 2 ओळी जातात. त्यामध्ये आम्हाला वगळा गतप्रभझणी होतील तारांगणे. म्हणजे केशवसुतांनी म्हणलंय की या कवितेचं या संपूर्ण जगामध्ये कवीचं मूल्य इतकं प्रचंड मोठं आहे की त्याची तुलना तुम्ही कुठल्याही गोष्टीशी करू शकत नाही. गतप्रभझणी होतील तारांगणे आम्हाला वगळा. गतप्रभझणी होतील तारांगणे आम्हाला विका. आम्हाला वगळा विकेल कवडी मोलापरी हे जिणे. असं केशवसुतांनी म्हणलंय. त्याला केशवकुमारांनी म्हटलंय आम्हाला वगळा गतप्रभझणी होतील साप्ताहिके. आम्हाला वगळा गतप्रभझणी होतील साप्ताहिके. आम्हाला वगळा खलास सगळी होतील ना मासिके. हे सगळं दर्शन कवितेचं आम्ही कोण या सर्वात लोकप्रिय कवितेचं दर्शन या अत्रेंनी यामध्ये घडवलं. आचार्य अत्रेंची संपूर्ण काव्य परंपरा उलगडन सोडणं हे एका व्याख्यानाचा किंवा एका लेखाचा विषय असू शकत नाही. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या कवितेचं विडंबन केले आहे ती मूळ कविता आधी माहिती असणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामधलं रस, सौंदर्य आणि आशय हा तुम्हाला समजतो. आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी आचार्य अत्रेंचं स्मरण करण्यासाठी मला या ठिकाणी पाचारण केलं. त्याबद्दल संपूर्ण कार्यकारिणी, आमचे मित्र पद्माकर कुलकर्णी आणि सगळेजण या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर श्रुती शिंदे प्राप्त करणार. नमस्कार. खरं तर आचार्य अत्रेंविषयी जितकं बोलाल तितकं कमीच आहे. कारण महाराष्ट्रात आचार्य अत्रे नेहमीच म्हणायचे की कुठली घटना त्यांना जरा अशी अलौकिक वाटली की मागच्या 10,000 वर्षात असं घडलं नाही आणि पुढे घडणार नाही. असा हा माणूस आहे की जो मागच्या 10,000 वर्षात
झाला नाही आणि पुढेही होणार नाही. वाघ काटकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पुरस्कृत कार्यक्रम आमचा आजचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आचार्यात्रे जयंतीचा 127वी जयंती आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीनिवास वारुंजीकर. खरं तर त्यांचा माझा फारसा परिचय नाही. एका ग्रुपवर आम्ही आहोत आणि मी त्यांचे बरेच पोस्ट बघायचे आणि त्यांचं काम बघायचे. बासी बर्डेकरांवर त्यांचं भरपूर काम आहे म्हणून ते बऱ्याच वेळा मध्ये मध्ये बासी बर्डेकरांविषयी बोलत होते. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीनिवास वारुंजीकर. या कार्यक्रमासाठी खास पुण्याहून आलेल्या वाघ काटकर यांच्या कन्या मीनाताई भोळे मॅडम, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष ज्यांना खिलारत्न पुरस्कार मिळाला ते आमचे किशोरजी चंडक सर, आजच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर अर्जुन भटकर सर, त्याचप्रमाणे श्री गोविंद काळे सर, फैयाज शेख सर, भीमगोंडा पाटील सर, देवीदास गुरव, अर्जुन भटकर सर आणि ज्या अतिशय सुंदर सूत्रचालन करतायत, सूत्रसंचालन त्या कलाकार शोभाताई बोलली आणि इथे उपस्थित असलेले पद्माकर कुलकर्णी सर, जे कुलकर्णी सर जे ज्येष्ठ आहेत आमचे आणि उगीच आज मला हरभऱ्याच्या झाडावर बरंच चढवलं त्यांनी. तर असे आणि अनेक जण इथे आहेत माझ्या परिचयाचे. खरं तर आचार्य यात्रांविषयी बोलायला मला प्रचंड आवडतं कारण हा माणूसच प्रचंड आहे. 6 फूट उंचीचा माणूस, काळा सावळा, त्यांच्याविषयीचे अनेक किस्से किती खरे किती खोटे माहीत नाही परंतु फार गाजले. सदानंद जोशी नावाच्या माणसाने मी यात्रे बोलतोय हा कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत केला होता आणि आचार्याने त्यांच्याकडे बघत राहिले की स्वतःच म्हणजे हे भाग्य किती मोठं आहे की एखाद्या लेखकाला त्याच्या समोरच त्याचीच प्रतिकृती दाखवत होते आणि आचार्य यात्रे इतके हसत होते कारण आचार्य यात्र्यांविषयी किती मी सांगितलं ना इतके किस्से म्हणजे मला एक किस्सा आठवतो की आचार्य यात्रेची सभा असेल तर त्याला हे अशा माईकची काही गरज लागायची नाही. असा उंचा पुरा माणूस बोलायला लागला की हजारो लोक त्यांच्या व्याख्यानाला हजर असायचे आणि ऐकायचे. पण अनेक आचार्य यात्रेने काय नाही केलेलं आहे असे अष्टपैलू म्हणू नये दशपैलू व्यक्तिमत्वाचा हा माणूस एका सभेला गेले होते. त्यावेळी त्यांना जायला उशीर झाला आणि उशीर झाल्यानंतर असं म्हणतात की ते गर्दीतून असे वाट काढत होते. आचार्य यात्रे अंगाने भरपूर होते, उंचीने भरपूर होते, ते असे डुलत चालले तर कुणीतरी मागून म्हणाला अरे यम आला रे यम आला. ते ऐकल्याबरोबर एखाद्याला किती राग आला असता असं म्हणतात का कुणाला. पण आचार्य यात्रे त्या क्षणी तिथं थांबले. अरे माझा रेडा इथे येऊन बसलाय का म्हणून मला उशीर झाला म्हणे. ही जी एक ज्याला हजर जबाबीपणा म्हणतो की त्या क्षणी उत्तर देण्याची प्रवृत्ती असेल ही आचार्य यात्र्यांमध्ये होती. आचार्य यात्र्यांनी फक्त विनोदी साहित्य लिहिलं नाही, त्यांनी गंभीरही साहित्य खूप लिहिलं. मी तर आचार्य यात्र्यांना असं म्हणते की आचार्य यात्रे म्हणजे महाराष्ट्राला लाभलेलं गुलबकावलीचं फूल आहे जे अप्राप्य आहे पण ते आपल्या भाग्याने आपल्या महाराष्ट्रात उमललं आणि ज्याच्या सुगंधाने महाराष्ट्रातलं साहित्य, विश्व, पत्रकारिता, चित्रपट, नाट्य, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, शिक्षण क्षेत्र, राजकारण, समाजकारण सगळं भागून गेलं. मी आचार्य यात्र्यांच्या पत्नीचं सुधाता यात्र्यांचे आत्मचरित्र अभ्यासलेलं होतं. केवढा अवाका होता या माणसाचं. सुरुवातीच्या काळात त्यांनी BEd केलं आणि ते एका शाळेमध्ये नोकरीला लागले आणि नंतर त्या शिक्षण मंडळाचे प्रमुख झाले. म्हणजे जिथं जाईल तिथं उच्च त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. ज्या क्षेत्रात जाईल त्याच्यातलं उत्तुंग यश त्यांना मिळालेलं आहे. शिक्षण क्षेत्रात गेले तिथेही त्यांना उत्तुंग यश मिळालं. चित्रपट क्षेत्रात गेले, आताच त्यांनी उल्लेख केला की श्यामची चित्रपट ज्यावर 1954 साली पहिल्यांदा भारत सरकारने राष्ट्रपती पदक देण्याचं घोषित केलं आणि ते पहिलं पदक मराठीच्या श्यामच्या आईला मिळालं. इतकं कर्तृत्व आचार्य यात्र्यांचं होतं. पत्रकारितामध्ये गेले, मराठा पत्रकार काढलं. मी असं ऐकलं होतं की एका मुख्यमंत्र्यांनी खरंच मला आजच्या काळात आचार्य यात्र्यांची सगळ्या क्षेत्रात प्रचंड गरज आहे. राजकारण आहे किंवा साहित्य आहे. असं म्हणतात एका मुख्यमंत्र्यांनी काहीतरी घोटाळा केला होता आर्थिक, तर आचार्य यात्र्यांनी मराठा वर्तमानपत्रात असं हेडिंग दिलं होतं, उद्या या मंत्र्याची कुलंगडी बाहेर येणार. फक्त एकच वाक्य
आणि आतला बाकीचा पेपर इतर पहिल्या पानावर तेवढंच. त्या माणसाला रात्रीतून हार्ट अटॅक आला म्हणे की आता उद्या हा काय काय काढेल माझं म्हणून. म्हणजे इतकी दहशत, इतकी भीती पत्रकाराची त्या काळच्या समाजाला होती, राजकारणी लोकांना होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळ तर केवळ आणि केवळ आत्र्यांमुळेच आपल्याला जिंकता आली. मुंबई आज महाराष्ट्रात आहे त्याचं 60% श्रेय मी आत्र्यांना देईन. कारण त्या काळामध्ये त्यांनी, मोरारजी देसाई आपले गुजरात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मुंबईचे, आणि आपल्या सगळ्यांना माहित असेल की 29 फेब्रुवारी हा यांचा जन्मदिवस होता मोरारजीभाई देसाईंचा, आणि ते मुख्यमंत्री होते. आणि आचार्य अत्रे ज्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळी त्यांचा 60वा वाढदिवस आला मोरारजीभाईचा. योगायोगाने 29 तारीख आली, पण आचार्य अत्रेंनी पेपरमध्ये हेडिंग लिहिलं वय वर्ष 60, खरा वाढदिवस 15वा, बुद्धी 15 वर्षाची, कारण 4 वर्षांनी एकदाच येतो. ही जी हिंमत आहे राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची, ही याच्यासाठी मला आज आचार्य अत्रेंची आठवण येते. दुसरी आचार्य अत्रेंची आठवण काय येते, खरोखरच मी स्वतः एक लेखिका आहे, साहित्यिका आहे, कवयित्री. सुरुवातीला जसे सगळे कवी असतात, कॉलेजमध्ये गेले की सगळेच कवी असतात, मी पण होते. पण आता मला कवी आहे असं सांगायची थोडी लाजच वाटते. कारण का तर आजकाल इतके कवी झाले की आमच्या साहित्य संमेलनात 2-2 दिवस कवी कट्टा चालू असतो. जसं आचार्य अत्रेंनी लिहिलं होतं, ट लाट म्हणणारी, र लार म्हणणारी, मला म्हणा कविता करणारी. अलीकडे इतके कवी झाले, त्यांचे शीर्षक तरी काय असतात. आम्ही आणि म्हणजे या विडंबन काव्यानी सुद्धा, मला सुद्धा एकेकाळी फार कॉलेजमध्ये असताना भारून टाकलं होतं की मला आज बालकवींची जयंती आहे बरं का, आज बालकवींचे सुद्धा आपण स्मरण केलं पाहिजे. मला बालकवींचं इतकं कौतुक वाटतं. मोजून एक 70-80 कविता असतील जास्तीत जास्त त्यांच्या, कारण वयाच्या 29व्या वर्षी गेले ते. पण आजही श्रावण महिना आला की सगळी मुलं एकच कविता म्हणतात, श्रावण मासी हर्ष मानसी. 100-150 वर्षात आम्हाला श्रावणावरची दुसरी कविता नाही आठवत, एवढी ताकद बालकवींच्या शब्दात आहे. लहान मुलांना आजही कोणतं गाणं आवडतं म्हटलं तर आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. म्हणजे हे जे शब्दाचं सामर्थ्य आहे हे खरं कवीचं सामर्थ्य असतं, आणि बालकवींमध्ये ते सामर्थ्य होतं. म्हणून आज एवढे वर्ष झाले तरी सुद्धा आम्हाला त्यांच्या कविता विसरता येत नाही. पहिलं तटावर हिरवाळी घेऊन, निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. किती सुंदर कविता आहे. आज चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं करण्याचं सामर्थ्य त्या शब्दामध्ये आहे. आचार्य अत्रे बालकवींच्या, गोविंदाग्रजांच्या, केशवच्युतांच्या प्रेमात होते. पण हे रवी किरण मंडळाचा जरी त्यांनी उल्लेख केला की त्या काळामध्ये अनेक कवी झाले, एक ग्रुप करायचा, कविता करायच्या. आमच्याकडे करोनामध्ये नंतर हे कवितेचं पीक फार निर्माण झालेलं आहे. मला इतकं आठवतं, मला परवा एकाचा फोन आला, म्हणे मॅडम ते एक जण आहेत बरं का, आणि त्या फार चांगल्या कवयित्री आहेत. म्हणलं हो का, म्हणजे त्यांना 600 पुरस्कार मिळाले. म्हणजे 600 पुरस्कार, मी तर आज ऐकलं नाही. आमच्या शिवाजी शिंदेला 100 मिळाले असतील, पण 600 म्हणल्यानंतर तो म्हणला, म्हणजे कुठले पुरस्कार, कवितेचे म्हणे. म्हणलं कसले, ऑनलाईन. एक कविता पाठवायची, लगेच त्याच्यावर एक सर्टिफिकेट येतं, तुम्ही सहभाग घेतला त्याचं प्रमाणपत्र. असे 600 प्रमाणपत्र ते कुणालाही वाटायला लागले. आजकाल ह्याचं इतकं पीक आलेलं आहे. एक विषय देतात सकाळी ह्याच्यावर कविता लिहा, मग दिवसभर आपण बसून लिहायच्या. त्या कविता पाडणंच आहे, चकल्या पाडल्यासारखं. हे कविता अशा नसतात. कवितेमध्ये शब्दांमध्ये केवढं सामर्थ्य असतं. आताच त्यांनी सांगितलं की आम्हाला वगळे गतप्रभ होतील तारांगणे. अरे कवी म्हणजे आजही आम्ही जुनी गाणी का ऐकतो, आम्ही केवढं सामर्थ्य आहे त्या शब्दांमध्ये. एक ओळ ऐकली की आम्ही डोळ्यामध्ये आमच्या पाणी येतं. ते सामर्थ्य कवितेमध्ये असलं पाहिजे. आणि नेमकं आचार्य अत्रेंना हेच अपेक्षित होतं. ज्यावेळी रवी किरण मंडळ आलं त्याच्यामध्ये ज्यावेळेस माधव जुलियन हे फारसी भाषेचे होते, आणि त्यांनी फारसी भाषेचा प्रभाव त्यांच्या कवितेवर फार होता, गझलांजलीवर. आणि त्या शब्दांमध्ये अवघड शब्द येतात. आता ह्याच्यामध्ये ज्या झेंडूच्या फुलामध्ये एक कविता आहे बरं का, काय नाव आहे कवितेचं हेडिंगच, कशाय पेय पात्र पतित मक्षिकेस पाहुणे. आता तुम्ही म्हणाल काय, कशाय पेय पात्र पतित मक्षिका म्हणजे काय, चहाच्या कपात पडलेली माशीला पाहून. कशाय पेय पात्र पतित मक्षिका, चहात पडलेली माशी.
हाताने काढायचे फेकून द्यायचे, पण त्याच्यावर कविता अवघड करायचं काहीतरी. एक ट्रेंड असा आहे की अवघड शब्द घालायचे, काहीतरी अगदी ह्याच्यातले शब्द घालायचे, कृत्रिम शब्द घालायचे. नाही तर मग इतके साधे इतके सोपे अक्षरात 10 अक्षरी कविता, 12 अक्षरी कविता, 8 अक्षरी कविता, अमुक अक्षरी. अरे तुम्ही कवितेला, तुमच्या मनातल्या भावनेला, तुमच्या मनातल्या आशयाला असे शब्दामध्ये किती बांधून ठेवणार आहात? उत्स्फूर्त, आमच्याकडे वर्ड्सवर मी सांगितलं, उत्स्फूर्त भावनेचा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पॉवरफुल फिलिंग. ही पॉवरफुल फिलिंगच नसते आमची, आम्ही अशी आणलेली असते ओढून ताणून कुठेतरी. आणि ह्याचाच आचार्यात्र्यांना राग यायचा. त्यांना समाजातल्या ह्या सगळ्या वाईट गोष्टी, उपहास, उपरोध या मार्गाने त्यांनी सगळ्या गोष्टींवर टीका केलेली. आचार्यात्र्यांचं जर तुम्ही, मला खरंच कौतुक वाटतं की काय त्याचं कार्य आहे. आता त्यांनी सांगितल्यासारखं आपल्याला 1000 जन्म पुरणार नाही. 4 कविता संग्रह, झेंडूची फुले, गीतगंगा, लोकप्रिय, जी आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे, चमत्कारिक, गीतगंगामधली कविता आहे. नाटकं 25, त्याच्यातले 14 लोकप्रिय आहेत. आजही मोरूची मावशी, तो मी नव्हेच, लग्नाची बेडी, बुवा तेथे बाया, भ्रमाचा भोपळा, परत मंत्री, मी मंत्री झालो, उद्याचा संसार. अरे काय घराबाहेर, काय हे नाटक आहेत. तो मी नव्हेचे तर 3000 प्रयोग झाले. अजूनही आम्हाला तो लोखंडे आठवतो. मी दत्ता भटचा बघितला होता, प्रभाकर पणशीकरांचा बघितला होता. काय अफलातून नाटक. साष्टांग नमस्कार, ते तर फार सुंदर नाटक आहे, प्रत्येकाने बघावंच. की एकदा तरी निदान तुम्ही ही नाटकं वाचा, की एक एक वेड कसं असतं माणसाला, आणि ते कसं त्या वेडाच्या अतिरेकापोटी हास्य कसं निर्माण होतं. त्याचप्रमाणे त्यांचं जर आपण बघितलं तर कथासंग्रह 12 आहेत. त्याच्यात ब्रँडीची बाटली लोकप्रिय, लेखसंग्रह 17, केल्याने देशाटन, गुद्दे आणि गुदगुल्या, लोकभाषण संग्रह, हशा आणि टाळ्या, मी आत्रे बोलतोय, मुद्दे आणि गुद्दे. त्यांचं मला आवडलेली 2 पुस्तकं आहेत आचार्यात्र्यांची, प्रचंड. एक दुर्वा आणि फुले आणि दुसरं समाधीवरील अश्रू. केवळ मृत्यूलेख आहेत त्याच्यामध्ये. साने गुरुजीवरचा जो मृत्यूलेख, अग्रलेख आहे ना, मृत्यूचं चुंबन घेणारा महाकवी साने गुरु. हेडिंगच वाचल्यानंतर, शीर्षक वाचल्यानंतर आपण भारावून जातो. अतिशय सुंदर. आणि आत्मचरित्र कऱ्याचे पाण्याचे तर 5 खंड आहेत, एक एक खंड 400-400 पानाचा आहे. कारण एवढं प्रचंड काम त्यांनी केलेलं आहे. चित्रपट सुद्धा 25 काढले. पहिला ब्रह्मचारी, नंतर ब्रँडीची बाटली, घर जावई, पायाची दासी, श्यामची आई, महात्मा फुले, 11 मासिकं काढलेली आहेत. आणि जवळजवळ 14 टोपण नावाने आचार्यात्र्यांनी लेखन केलेलं आहे. हे जे आत्र्यांचं अफाट काम आहे, हे काम बघितल्यानंतर आपल्याला खरोखर असं वाटतं की हा असा माणूस न भूतो न भविष्यती भारतात झाला. नासी फडके नेहमी म्हणतात, त्यांच्या इतकी अमाप लोकप्रियता गेल्या अर्ध्या शतकात दुसऱ्या कोणत्याही साहित्यिकाने मिळवलं नाही. त्यांच्या इतकं ऐश्वर्य आणि वैभव कुणालाही लाभलं नाही. त्यांची प्रतिभा तर अलौकिक आहेच, परंतु त्यांची उद्योगशीलता अक्षरशः अतिमानवी आहे. त्यांच्यासारखं बहुरंगी जीवन दुसऱ्या कुणाही मराठी साहित्यिकाचं झालं नाही. शिरवाडकर म्हणतात, आत्र्यांच्या प्रतिभेचे सामर्थ्य असे की ती ज्या क्षेत्रात ती गेली तिथे तिने राणीच्या दिमाखानेच संचार केला. आत्र्यांची वाणी आणि लेखणी ज्या विषयाला स्पर्श करून गेली तिथे तिथे नवा रंग जमवून गेली. आत्र्यांची भाषणं ऐकण्यासारखी असायची. आचार्य आत्र्यांचा एक किस्सा नेहमी सांगितला जातो की ते गावाकडे असताना त्यांचे एक शिक्षक, वय वर्ष 95, अगदी आज जातील का उद्या जातील असं जातील, आणि त्यांच्याविषयी आदर खूप. असं म्हणतात की संध्याकाळी 6ला आत्र्यांना निरोप आला की ते शिक्षक काही सांगता येत नाही, 1 तासाभरामध्ये जातील. सगळे लोक गोळा झाले. आता बघितलं 1 तास गेला, 2 तास गेले, नक्की जातील, डॉक्टरनी सांगितले जातील. मग आचार्य आत्रे म्हणे, आता आधीच यांचे एवढं वय झाले, परत रात्र उशीर होईल, आपण सामान आणून ठेवू म्हणजे उशीर नको व्हायला. असं म्हणतात की त्यांनी ते कडबा घेतला, बांबू घेतला, मडकं घेतलं, सगळं घेतलं आणि त्यांच्या एका मित्राला चहाची तल्लफ आली.
परत दुकानं बंद होतील म्हणून सगळं सामान घेतलं. आणि ते म्हणे मग आता कुठं जायचं चहा प्यायला हे असलं सामान घेऊन. तर ते म्हणे आपण असं करू, अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर माझा मित्र आहे, खाली सामान ठेवू आणि वर जाऊन चहा पिऊ, कुणाला कळणार नाही. त्यांनी खाली सामान ठेवलं, त्या मित्राच्या घरी गेले, गप्पा मारत बसले, चहा पाणी झालं. पण इकडे अपार्टमेंटमध्ये लोक सगळे खाली बघायला लागले ना, हे कुणाकडे आले, हे कुणाचं आहे, कुणाच्यासाठी आलेले आहे. मग सगळ्यांनी आपापसात चौकशी केली, कुणाच्याच घरी कुणी गेलं नाही, फक्त ह्यांच्या घरीच दिसतंय. मग ते मित्र असा बसला होता, हे आचार्य तर तिकडं बसले होते. एक जण आला आणि त्याने असं केलं, कोण? मग मित्र म्हणला मित्र. ते म्हणाला कोण गेलंय, ह्याला वाटलं कोण आलंय. मग ते म्हणाले कधी? तर हे म्हणाले आत्ताच. अरे बापरे, कसं काय? सहज. प्रत्येक जण येतोय आणि विचारतोय कोण, कधी, कसं काय. ह्यांना कळेल ना त्या मित्राला की आचार्य तर एवढे लोकप्रिय कधी झाले की सगळे अपार्टमेंटमध्ये येऊन चौकशी करतायत. आणि मग त्यांना कळलं की खाली हे सामान आले. मग आचार्य उठले, भरभर सगळं सामान घेतलं आणि त्या शिक्षकाच्या घरी गेले. बघितलं तर शिक्षक उठून बसले होते. आता आचार्यांना प्रश्न पडला की हे सामानाचं करायचं काय, गावात कोणी गेले का याचा शोध घेत ते सगळीकडे फिरत राहिले. याच्यातलं खरं किती माहिती नाही, परंतु माणसाच्या वृत्ती प्रवृत्तीवर आचार्यांनी नेहमीच टीका केलेली आहे. त्यांच्या साहित्यातून आपल्याला असं दिसतं की जे काही चुकीचं कोणी वागत असेल, मग तो कोणी असेल, त्याला तिथे त्यांनी जोडा हाणलाच आहे. आचार्य म्हणतात मी गुणांचा पूजक आहे आणि हे माझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे. लक्षात ठेवा की त्यांनी टीका तेवढीच केली, पण कौतुकही तेवढंच करायचे. जरी आपल्या एखादा शत्रू असेल, म्हणजे आपल्याला माहिती असेल की तो यशवंतराव चव्हाणांचा एक किस्सा सांगितला जातो की एकदा यशवंतराव चव्हाणांना मुलबाळ झालं नव्हतं, तर त्यांनी त्याच्यावर काहीतरी भाषणामध्ये टीका केली होती की त्यांना मूल नाही तर त्यांना काय करणार वगैरे. आजच्यासारखे नव्हते यशवंतराव, लगेच त्याच्या जाऊन दरवाजे फोडायचे, काचा फोडायच्या, असं काही केलं नाही यशवंतरावांनी. त्यांनी फक्त एकच सांगितलं की माझ्या पत्नीला मूल झालं होतं, म्हणजे ती गरोदर होती, परंतु घरच्या काही अडचणीमुळे तिला नीट ट्रीटमेंट मिळाली नाही, आमचं मूल गेलं. एवढंच त्यांनी आचार्यांना कळवलं. दुसऱ्या दिवशी आचार्य दिल्लीला गेले आणि जाऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून रडसा रडले की माझं चुकलं. ही पण नियत पाहिजे माणसाजवळ. आचार्य म्हणायचे मी गुणांचा पूजक आहे आणि तेच माझं सर्वात सामर्थ्य आहे. भुंगे जसे फुलावर झेप घेतात तसे गुण दिसले की मी त्याच्यावर तुटून पडतो. आत्र्यांनी आयुष्यामध्ये काय केलं नाही, सारं केलं. काव्य, गायन, अध्यापन, नाटक, सिनेमा, नकला, वक्तृत्व, चळवळ, नेतृत्व, अनेक गोष्टी केल्या. त्यांच्याजवळ प्रभावी ओघवती भाषा होती, अस्सल मराठीचा त्यांना अभिमान होता आणि सर्वत्र त्यांनी राज्य केलं. दांडगा माणूस आणि दांडगे कर्तृत्व असलेले आचार्य अत्रे. त्यांच्या झेंडूची फुले या कविता संग्रहाला 100 वर्ष झाली. यातील आपल्याला माहिती आहे की विडंबन काव्य, खरं तर मलाही अजूनही आठवतं की आचार्य अत्र्यांची झेंडूची फुलं मी FYला असताना बहुतेक आम्हाला अभ्यासाला होते कॉलेजला, ते वाचल्यानंतर मी अनेक विडंबन काव्य केली होती की श्रावण मासी व निवडणूक मासी हर्ष मानसी पैसाच दिसे चोहीकडे क्षणात येते जीप सरसर क्षणात फिरून येई कार, असं मी एक कविता केली होती. आणि हिरवे हिरवे गार गालीचे, आपल्याला माहिती आहे ती बालकवींची कविता, हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. त्याच्यावर मी एक कविता केली होती, हिरवे हिरवे सुंदर गालीचे मखमलीचे त्या सुंदर मखमालीवरती बॉपकटवाली खेळत होती. अशी एक विडंबन काव्य केलं होतं. विडंबन काव्य करण्यासाठी सुद्धा आपल्याला तेवढी त्या साहित्याची जाण असली पाहिजे, त्या भाषेतलं वाङ्मय प्रगल्भ असलं पाहिजे, संपन्न असलं पाहिजे. आणि ज्या भाषेच्या लोकांची वाङ्मयीन अभिरुची अत्यंत उच्च दर्जाची आहे त्याच भाषेत उत्तम गद्य पद्य विडंबन निर्माण होण्याची शक्यता असते. कारण अभिजात विनोद हा विडंबनाचा पाया आहे. आणि असं विडंबन काव्य लिहिणारे आचार्य अत्रे
हे आजही, आज तर त्यांनी किती विडंबन काव्य केले असते माहीत नाही, कारण आज कवींची, आता ह्यांनी म्हटल्यासारखं खिशात कविता घेऊन फिरणारे अनेक जण असतात. दिसला माणूस की माझी एक कविता ऐका, एक कविता. आणि आता आपल्याकडे साधने भरपूर आहेत की आपली कविता छापून आली की मग आपण फेसबुकवर टाकतो, व्हॉट्सअपवर टाकतो, स्टेटसला ठेवतो, इंस्टाग्रामवर टाकतो, आणखी परत सगळ्यांना जितकं जाता येईल तेवढं त्याचा प्रचार करत राहतो. आणि जितकं लोक कौतुक करतील, आणि एका कवितेचं इतकं कौतुक झालं की मी एका रात्रीत कवी मोठा झालो असं वाटतं. कवी होणं इतकं साधं सोपं नसतं. त्याच्यासाठी तितकीच तुमच्या भाषेवरही, तुमच्या अर्थावरही, व्यासंगावरही तुमचं प्रभुत्व असलं पाहिजे. आचार्य अत्रेयांची एक सुंदर कविता आहे, फक्त ती वाचून मी संपवते, उशीर झाला आहे याची मला जाणीव आहे. पण एक अतिशय सुंदर कविता आहे, प्रेमाचा गुलकंद. ही कविता मला फार आवडते. तर त्या कवितेमध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की बागेतुनी व बाजारातून कुठून तरी त्याने गुलाब पुष्पे आणूत द्यावी तिजला नियमाने. कशाच सांगू प्रेम तयाचे तिजवरी होते, तुम्हीच उकला बिंग यातले काय असावे ते. गुलाब कसले प्रेम पत्रिका लाल गुलाबी त्या, लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठोपाठ नुसत्या. प्रेम देवता प्रसन्न हो या नैवेद्याने, प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणती नवतरुणे. कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा. त्याने फुल रोज एक आणून द्यायचं आणि तिने बिचारीने ते घ्यायचं. परीन सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा. ती एकदाही बोलली नाही, नुसतं फुल घ्यायची, फुल घ्यायची. या मौनातच त्यास वाटले अर्थ असावा खोल, तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल. अखेर थकला, देऊन देऊन फुलं थकला. अखेर थकला ढळली त्याची प्रेम तपश्चर्या, रंग न दिसे खुलवा या तिची शांतचर्या. धडा मनाचा करून शेवटी म्हणे तिला देवी, तुझी आणखी विशेषणे ती गोंडस तिजला लावी. बांधित आलो पूजा तव मी आजवरी रोज, तरी न मागसी अजून कसे तू भक्ताचे काज. गेल्या तसे मुसमुसणारे तुला अर्पिलेले, आता तरी फुकट का गेले का ते सगळे. सगळी एवढे फुलं दिले, एकदा तू काही हसतही नाही, बोलतही नाही, काहीतरी जरा रिस्पॉन्स दे ना. एकदा पहिल्या दिवशी गेला, दुसऱ्या दिवशी गेला, महिना झाला तुला फुलं आणून दिले, कुठे गेले सगळे. मग तो असं म्हणते, असं म्हणते, तोच ओरडून त्यास म्हणे तू आळ वृथा हा नको. एक पाकळी हीन दवडली तुम्ही दिल्यापैकी, हे बोलोनी त्याच पावली आत जाय रमणी. क्षणात घेऊन ये बाहेरी कसलीशी बरणी. म्हणे पहा मी यात टाकले तुमचे ते गेंद, आणि बनवला तुमच्यासाठी इतका गुलकंद. का डोळे असे फिरविता का आली भोवंड, बोट घातले जरा चाकुरी गोड करा तोंड. क्षणेक दिसले तारांगण त्या परी शांत झाला, तसाच बरणी आणि घेऊन खांद्यावरी आला. प्रेमापायी भरला बोले बुर्दन न थोडा, प्रेम लाभनच गुलकंद तरी कशाला हा दौडा. याच औषधावरी तो पुढे कसा तरी जगला, हृदय थांबुने कधीच ना तरी असता तो खपला. तोंड आंबले असेल ज्याचे प्रेम निराशेने, प्रेमाचा गुलकंद तयानी चाखून हा बघणे. हा प्रेमाचा गुलकंद आचार्य अत्र्यांचा आपण सर्वांनी आज इथे अनुभवला. अतिशय सुंदर वारुंजीकरांनी आचार्य अत्र्यांच्या समग्र साहित्याचा वेध घेतला. आणि ही खरोखर असा माणूस परत एकदा महाराष्ट्रात जन्माला यावा असंच मनापासून वाटतं. आपण सर्वजण इथे आज उपस्थित आहात, खेडगेकरही आलेले आहेत, बरेच जण माझ्या परिचयाचे आहेत. तर सर्वांचे मनापासून मी कौतुक करते आणि थांबते. धन्यवाद. नमस्कार. वाघ काटकर यांच्या स्मृतीनिमित्ताने व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूर आयोजित साहित्य सम्राट, थोर पत्रकार, नाटककार आचार्य प्रख्यात यांच्या 127व्या जयंतीनिमित्त केशव कुमारांचे काव्यदर्शन या विषयावर आज प्रमुख वक्ते माननीय श्रीनिवास वारुंजीकर सर यांनी अतिशय ओघवत्या शैलीत आपले विचार मांडले. आचार्य अत्रे यांचे बहुआयामी व्यक्तिमत्व उलगडून दाखवताना आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या
विडंबन काव्याचे विश्लेषणात्मक दर्शन आपल्याला सरांनी घडवलं, याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरच्या वतीनं मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. श्री वाघ काटकर यांच्या स्मृतीनिमित्ताने ही व्याख्यानमाला प्रायोजित करणाऱ्या आणि आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या त्यांच्या कन्या मीनाताई गोळे मॅडम यांचंही मी मनस्वी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी सभागृह उपलब्ध करून देणारे हिराचंद नेमचंद वाचनालयाचे पदाधिकारी यांचेही मी आभार व्यक्त करतो. आमच्या शाखेच्या अध्यक्षा तसेच आजच्या कार्यक्रमाच्याही अध्यक्षा आदरणीय श्रुतिश्री वडदबाळकर मॅडम, प्रास्ताविक करणारे ॲडव्होकेट जे कुलकर्णी सर, पाहुण्यांचा परिचय करून देणारे डॉक्टर शिवाजी शिंदे सर, सूत्रसंचालन करणाऱ्या शोभा बोल्ली मॅडम, तसेच उपस्थित शाखेचे कार्याध्यक्ष किशोरजी चंडक व इतर सर्व सन्माननीय सदस्य, या सर्वांचेही मी आभार व्यक्त करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या विनंतीला मान देऊन आणि आवर्जून उपस्थित असणारे के अत्रे यांच्यावर प्रेम करणारे तुम्ही सर्व रसिक श्रोते हो, यांचंही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आभार व्यक्त करतोय आणि अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम इथं संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.